नमस्कार कुबल मॅडम तुम्हाला. तर आज पंचपक्षी हा क्लास घेत आहे. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष आणि चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्यानुसार क्रमवार इथे शुक्ल पक्षामध्ये पहिला मोर आणि अशा पद्धतीने पंच म्हणजे पाच तत्व जी आहेत त्या पद्धतीने पाच स्तर जे आहेत ते निश्चित केलेले आहेत. तर सरांना मी विनंती करते की सरांनी क्लासला सुरुवात करावी. धन्य धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. पहिला चव्हाण मॅडमनी स्वागत केले तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत. कुबल मॅडम आहेत, त्यांचं स्वागत आहे. अगं तो हे आठ ठेवून दे. एक एक पॉइंट मैडम. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. त्यामध्ये हळदणकर मॅडम आहेत, दीक्षित मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. हळदणकर मॅडम आहेत. तर आज आपला हा शेवटचा क्लास आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण पुढे काय चालू करणार आहोत ते पाहू. तर त्या ठिकाणी कोणाला काही विचारायचं असेल तर अवश्य विचारायचं. आणि आज आपला गोचरचा भाग जो आहे त्याच्यावरती आपण विचार करणार आहोत. तर पहिल्यांदा मॅडम तारीख लावतील. तर तारीख ही आजचीच आहे, पण तरीसुद्धा पाहून घ्या. आज नक्षत्र वेगळं आहे तर त्याला अनुसरून तिथे कुंडली आपण बनवलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे पक्षी आहेत तर ते पक्षी कशा तऱ्हेने हे करायचं आहे. तर इथे आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 11/8/2025 संध्याकाळी 7:30 वाजता जातक पुरुष आहे असं समजलं आपण. आणि गोचर जो आहे तर तो गोचर आज वेगळ्या तऱ्हेने आपल्याला अप्लाय करायचा आहे. जातक आपल्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी त्या जातकाला त्याची मूळ कुंडली जी असेल ती आणि त्याच्यावरती आजचं गोचर. आता मूळ कुंडली बनवताना सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीचं पंचपक्षीची मुख्य कुंडली बनवावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला जो फलादेश द्यायचा आहे तो फलादेश तुम्ही देऊ शकता. आता त्यामध्ये आजची तारीख आपण जी पाहिलेली आहे तर इथे कृष्ण पक्ष म्हणून सांगितलेलं आहे. तर कृष्ण पक्षाची तिथी आहे. तर त्या तिथीला म्हणजे पक्षाला फार महत्त्व आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये लग्न धरून अगदी राहूकेतूपर्यंत आपण सर्व पक्षी त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे. पण तरीसुद्धा त्या ठिकाणी एक लक्षात घ्या. आत्ताच कुबल मॅडमने मला विचारलं होतं की तिथे एखादा पक्षी शासन करता असेल तरीसुद्धा तो दुय्यम असा का ठेवलेला आहे, असाच प्रश्न आहे ना मॅडम तुमचा? सर होय. हां. तर त्याला कारण असं आहे की जे निर्माते आहेत ती त्यांची भूमिका आहे. त्याच्यामध्ये आपण काही अदलबदल करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी जे काही त्यांचे नियम आहेत त्या नियमाला अनुसरूनच सगळं तिथे आपण विचार करतो आणि फलादेश पण देतो. म्हणून जसं आता तो मॅडम चार्ट लावतील तर त्यावेळेला एखादं कार्य, एखादा पक्षी कोणत्या तऱ्हेने आजच्या स्थितीला कसा असेल तर ती पोझिशन तुम्हाला निवड करायची आहे. पण तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला आणखी दुसरा एक भाग असा आहे की जातक ज्यावेळेला तुमच्याकडे ज्या दिवशी, ज्या तारखेला, ज्या वारी येईल ती कुंडली बनवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जातकाची मूळ कुंडली जी असेल त्या मूळ कुंडलीचे पण पंचपक्षी बाजूला लिहून त्याचे ग्रह कोणत्या पक्षाशी संबंधित असतील, ते कोणत्या स्थानासंदर्भात असतील असं डिटेल्स तुम्हाला तिथे थोडंसं लिहून ठेवावं लागेल. आणि त्याच्यावरती आता तो योग घडणार आहे का, आता जाऊन फ्युचरमध्ये सुद्धा यथाकदाचित पुढच्या तिथीला, त्याच्या पुढच्या तिथीला जर समजा त्याच्यामध्ये बदल होत असेल तर तो सुद्धा विचार करून त्यावरती फलादेश देण्याचा. आणि मुळामध्ये जेव्हा आपण प्रश्न सोडवणार आहोत त्याची जी काही गरज आहे ती त्याचा जो अवधी आहे त्याला फार महत्त्व आहे. आणि त्याच्यामध्ये पक्षी हा कोणत्या कार्यामध्ये आहे, जसं तो जेवत आहे का, तो झोपी गेलेला आहे का, तो मृत आहे म्हणजे त्याची अवस्था कशी आहे. तर ह्या सर्वांचा विचार करून नंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा जे काही फलादेश आहे
तो करता आला पाहिजे. आणि ती सवय नेहमी ठेवा की पंचपक्षीचा विषय जेव्हा तुम्ही करणार असाल त्यावेळेला मूळ पत्रिकेची पंचपक्षींची निवड ही फार महत्त्वाची आहे. सगळ्यांना नोट्स पाठवलेल्या आहेत. त्या नोट्समध्ये पंचपक्षी ही जे काय आहेत त्याची माहिती आहे. आणि फक्त कालावधी जो आहे तो वारावरती अवलंबून आहे. तर कधी कधी एखाद्या वेळेला एखादा 2 वार जे आहेत ते एका ठिकाणी आलेले आहेत. मग सकाळ आहे का संध्याकाळ आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी 6 वाजल्यानंतर संध्याकाळ केलेली आहे, म्हणजे रात्र केलेली आहे. कळलं का? तो तपशील सगळा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला जो काही वेळ आहे ती कधीही कन्फर्म करता येणार नाही. ज्यांनी पुस्तक घेतलं नसेल तर पुस्तक 200-250 रुपयाचं आहे. काहींना नोट्स पाठवलेले आहेत, त्यांनी आपसामध्ये एकमेकाला पाठवल्या तरी चालतील, पण शेवटी डिटेल्स करताना तुम्हाला त्या पुस्तकाची जी काही नोंद आहे तर ती वापरणं अत्यंत आवश्यक आहे. बरं, आणखी कोणाला काही समजलं, काही नाही समजलं किंवा काही प्रश्न असतील तर विचारा. मग आपण त्याच्यावरती पुढे वर्गाचं जे काही हे आहे वर्णन आहे, एखाद्या जातकाची पत्रिका कशी सोडवायची याबद्दलचा फलादेश आपण सुरू करू. आणि आजचा हा सर क्लास हां सर बोला. पुस्तकाचं नाव सांगा ना, म्हणजे लेखक मनोज तिवारी मला वाटतं आहेत कोणतरी हिंदीमध्ये, हा त्यांचं पुस्तक आहे. ते अमेझॉनवर मिळेल का? हो हो हो. ओके, थँक्यू. 350 रुपयाला मिळतं अमेझॉनला. हां, ते 350 का 250 जे काय आहे ते. पण हिंदीमधलं घ्या, मराठीमध्ये घेऊ नका. मराठीमध्ये तर नाहीच आहे, पण होता असतं मराठीमध्ये तुम्हाला बाकी इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या मिळणार नाही. आणि हिंदीमध्ये परिपक्व आहे. नाही तर समुद्र सर आहेत त्यांना फोन करा, त्यांच्याकडून पुस्तक मागून घ्या हिंदीमधलं. ते हिंदीमधलं पण देतात. बरं, आता ही पत्रिका आपल्याला आजची पत्रिका आहे. ह्याच्यामध्ये लग्न कुंभ आहे. कळलं का? आणि लग्नाला धनिष्ठा नक्षत्र आलेलं आहे. तर धनिष्ठा नक्षत्राच्या ह्याच्यामध्ये आता आपण इथे चरण वगैरेचा काही संबंध येत नाही, लक्षात ठेवा. चरण हे फक्त नवमासासाठी वापरले जातात. तर त्या ठिकाणी गिधाड हा पक्षी आलेला आहे आत्ताच्या सध्या स्थितीमध्ये. जर समजा त्या ठिकाणी तुम्हाला सद्यस्थितीवरती जर वर्णन करायचं असेल किंवा फलादेश द्यायचा असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता गिधाड ज्या अर्थी आलेलं आहे त्या अर्थी त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कष्टमय किंवा कष्टकरी किंवा त्याचं बरंच काही ज्या गोष्टी आहेत त्या हानी झाल्या असतील, त्याला यातना झालेल्या असतील, अशा तऱ्हेचं वर्णन जसं आपण टेरो कार्डामध्ये करतो, एंजल्समध्ये करतो, तशाच प्रकारे आपण जर समजा पंचपक्षीचं वर्णन करायला गेलो तर जातकाची वर्तमान अवस्था तो कशासाठी आलेला आहे, तर प्रथम स्थानाचं लग्न हे काय सांगतं त्याच्यावरती आपल्याला त्याचा फलादेश द्यायचा आहे. आपण भावमध्ये शिकून सर्व 12ही स्थानांचा आपण सगळे पक्षी निवड केली होती, त्याचा पण अनुभव तुमच्यापाशी आहे. आणि जे काही जर नसेल तर रेकॉर्डिंग कुबल मॅडमने टाकलेलं आहे, तर त्यांच्या लिंकला तुम्ही जॉईन होऊन नंतर तो तपशील घेऊ शकता. कळलं? आता इथे गिधाड आलेलं आहे लग्नासाठी. तर जातकाला सांगतेवेळी जातक हा अतिशय कष्टामध्ये असेल, चिंतेमध्ये असेल, जातकाचं काही नुकसान झालं असेल, अशा तऱ्हेचा त्या ठिकाणी तुम्ही विचार करायचा आणि नंतर त्याला फलादेश द्यायचा. फक्त वर्तमान कुंडली म्हणजे प्रश्नकुंडलीचा आधार घेऊन. त्यानंतर आपण बघितलं तर इत्यादी ग्रह जे आहेत तर त्यामध्ये सूर्य हा कोणत्या राशीत आहे, तर कर्क राशीमध्ये. कर्क राशी कुठेशी आहे कुंभ लग्नाला, तर षष्ठ स्थानामध्ये आहे. आता षष्ठ स्थानाच्या संदर्भात जर रवीचा वर्णन करायचं असेल तर रवी हा कोंबड्यामध्ये आलेला आहे. आता दुसरा भाग असा आहे की गोचरीचं वर्णन करतेवेळी तुम्हाला आलेला पक्षी याची अवस्थासुद्धा जर तुम्ही तपासली तर आणखी उत्तरामध्ये अतिशय चांगल्यापैकी तुम्हाला रिझल्ट मिळतील. म्हणजे ते उत्तर बरोबर तुम्ही त्या काळाकरता आत्ताची अवस्था त्या पक्षाची काय असू शकेल याचा विचार करणं गरजेचं आहे. ती एक वेगळी सोय आहे. जर तुम्हाला
त्यातून जर काही उत्तर घ्यायचं असेल तर तुम्ही ते शोधू शकता. त्यानंतर चंद्र जो आहे तो गिधाडमध्येच आलेला आहे, म्हणजे मानसिक अवस्था त्याची कशी असेल याचा विचार करतेवेळी तुम्हाला गिधाडाची ही जी स्थिती आहे, म्हणजे चंद्र हा त्रासलेला आहे, म्हणजे आत्ताच्या स्थितीमध्ये चंद्र हा त्रासलेला आहे, तर त्यावेळेला तो चंद्र हा कोणत्या राशीत आहे त्याचा विचार करून आजचा चंद्र हा कुंभ राशीमध्येच आहे, म्हणजे लग्न पण कुंभ आहे आणि चंद्रसुद्धा कुंभच आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला चंद्राचा विचार करतेवेळी असा गिधाडामध्येच आलेला आहे. आता थोडं जर पुढे गेल्यानंतर जर तुम्हाला त्याचा राशीस्वामीबद्दल बघायचं असेल तर तो राशीस्वामी सुद्धा गिधाडच आहे. म्हणजे इथे तिन्ही ठिकाणी तुम्हाला गिधाड ह्याच पक्षाशी संबंध येतो. प्रश्नकुंडलीवरती, वाक्य लक्षात घ्या, प्रश्नकुंडलीवरती. तर त्याचं जे काही भाग आहे, फलादेश आहे, तो फलादेश तुम्ही गिधाड याच पक्षावरती तुम्ही त्याचं वर्णन करायचं. म्हणजे हा डिफिकल्ट पार्ट आहे आलेल्या जातकासाठी, असं वर्णन करायला हरकत नाही. आता इथपर्यंत सांगितलेलं आहे, तर ते तुम्हाला कळलंय का सांगा. येस सर, कळाले. हो सर. हा, म्हणजे तुम्हाला आपण लग्न बघितलं, लग्नाचा पक्षी जो आहे तो गिधाड आहे. त्याच्यानंतर राशी बघितली म्हणजे चंद्र बघितला, तर चंद्रसुद्धा त्या ठिकाणी कुठे आला आहे तर गिधाडामध्येच आलेला आहे. आणि मग त्याचा राशी स्वामी हा सुद्धा गिधाडामध्ये आहे. अशी सोय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे. त्याच्यावरून फक्त वर्णन करण्याची जी काही स्थिती आहे ती तुम्हाला माहिती असायला हवी, तरच तुम्ही चांगल्यापैकी त्याचं वर्णन करू शकता. कारण ज्योतिषमध्ये नुसतं वरवर तुम्ही ज्योतिष सांगितलं त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कळलं? सर या पत्रिकेमध्ये घुबड पण नाही आणि मोर पण नाहीये. हां, व्हेरी गुड. फार बघा किती चांगलं बरं आहे. ऑब्झर्वेशन आहे. बघा कुलकर्णी मॅडम किती हुशार आहेत. हो सर, आम्ही एकदा क्लास केलाय म्हणून सांगतोय, बाकी काय नाही. तर क्लास केला म्हणजे कोणाकडे आमचा ना. तुमचा केलाय की पहिला क्लास मी सगळा. हां, मग आता आमच्या क्लासमध्ये जास्ती माहिती मिळाली की नाही तुम्हाला? मिळाली चांगली माहिती मिळाली आहे आणि लक्षात आहे सगळं माझ्या. अरे वा, शेवटी कुलकर्णी आहात तुम्ही. आता तुमच्यासारखे गुरु ठेवायला थोडं ते पाहिजे ना लक्षात ठेवायला. बरोबर बरोबर, धन्यवाद धन्यवाद, फार चांगली गोष्ट आहे. हां, मग आता इथे आपण जर वर्णन केलं तर लग्न, चंद्र आणि त्याचा राशी स्वामी हे पटतंय का तुम्हाला? त्याच्यामध्ये कसं विचार करायचा असतो तो फार महत्त्वाचा भाग आहे. ओके, बरं. आता त्यानंतर आपल्याला समजा जातकाने आपल्या भाग्याबद्दलचा प्रश्न विचारला, तर भाग्यामध्ये येणारी रास कोणती आहे तर तूळ. त्याचा स्वामी कोण आहे तर शुक्र. तो कशात आहे तर कोंबडा. कोंबड्यामध्ये आहे. कुठे आहे? कोंबड्यामध्ये आहे का? होय, कोंबडाच आहे सर. हा, आणि तो मिथुन राशीमध्ये आहे. मग आता त्या ठिकाणी जर विचार केला तर तो जातक जो आहे तो कोंबडा आहे. मग कोंबड्याचं वर्णन जे तुम्हाला शिकवलेलं आहे ते सगळं वर्णन जे आहे ते तुम्ही त्याच्यातून करायचं आणि त्याचा फलादेश हा तशा अवस्थेने, तशा विचाराने तिथे द्यायचा. आता जर कोंबडा आहे तो चांगला आहे. जर समजा इन डिटेल्समध्ये तुम्हाला जायचं असेल तर आत्ता सध्या कोंबड्याची अवस्था काय आहे, तेव्हा तुम्हाला हा जो वार आहे सोमवार, त्या सोमवारच्या जी काही आत्ताची वेळ आहे संध्याकाळी, त्यावेळेला तुम्हाला त्याचं वर्णन हे कथन करायचं आहे. आणि टायमिंग आणि त्याची अवस्था हे फार महत्त्वाचं आहे. मग तो गिधाडाला शासन करता असेल गिधाड, प्रथम स्थान चंद्र आणि राशीस्वामी, तर तिथे ते हानिकारकच ठरलं जाईल. मग त्याच्याकडून जर तुम्ही प्रश्न घेतला तर तो प्रश्न करताना त्या ठिकाणी त्याचं काम कोणतं आहे आणि मग त्याला अनुसरून जर गिधाड असेल तर त्या गिधाडाचं वर्णन त्याला तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, बोला. म्हणजे सर आता 6 ते 8:24 हीच वेळ घ्यावी लागेल ना आपल्याला?
हा जे काय असेल ते आता जे हा, आता आणि आता मग किती वाजले आहेत? त्याच्यामध्ये आता गिधाड आहे ते 6 ते 6:24 मरण आहे. मग मृत झालेला आहे. हो. मग आता जरी गिधाड लग्नी आलेला आहे तर त्याचा इफेक्ट तुम्हाला होणार नाही. नाही. आणि शासनकर्ता मोर आहे तो 6:24 ते 6:42 पण आहे. मोर इथे आलेलाच नाहीये. बघा मोर कुलकर्णी आले. मॅडमने सांगितलं हो, नाही तेच आला. म्हणजे मोर आलेला नाहीये. नाही कोंबडा 6:42 ते 7:24 भोजन आहे. हा म्हणजे कोंबडा तेल मग फळ. कोंबडा चालेल. आणि मग कोंबडा जर आहे तर तो कोणत्या ग्रहाला मिळालेला आहे? तो बुधाला मिळालेला आहे, हो. गुरुला मिळालेला आहे, शुक्राला मिळालेला आहे, हम्म. सूर्याला मिळालेला आहे आणि केतूला पण मिळालेला आहे. म्हणजे अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं वर्णन करून तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. कळलं? हो सर, आलं लक्षात. थँक्यू सर. थँक्यू. हे कोण आहे? मराठी नंबर लिहिला आहे. ठीक आहे, चला येऊ द्या. बोला. सर ऐका ना, पण इथे 6 ते 8:24 गिद्ध म्हणजे एवढ्या पूर्ण वेळ, म्हणजे आता ती आपण जस काय मुख्य दशा म्हणजे म्हणून तर गिद्ध मरणा म्हटल्या. आणि मग आता हा आपल्या देशमुख मॅडमनी तर सांगितलं 6 ते 6:24 गिद्ध म्हणजे हेच आहे ना, मेलेला आहे. मयूर शासन करतो आणि तो मित्र आहे म्हणून मध्यम. पण मुलगा इथे जेवतोय, पण तिथे शत्रू आणि निम्न. तर निम्न तर आपण घेणार नाही, पण जरी नाही. मुलगा जेवतोय तरी सुद्धा निम्न आहे म्हणून नाही घ्यायचं, असंच ना? असंच मला हो विचारायचं. म्हणजे फलित कमी आहे. हो हो, पण म्हणजे शक्यतो आपण ती वेळ जातकाला नाहीच सांगायची ना, जरी नाही नाही तो जेवतोय तरी नाही ना. पण नाही. आता हा, एक हा, मिनिट एक मिनिट एक मिनिट बर मॅडम, बर, हा बोला. याच्यामध्ये हा, जातकाचं वर्णन करताना तुम्हाला हा विचार करणं गरजेचं आहे. हो पण हो. जातकाचा प्रश्न सोडवते वेळी हं, तो प्रश्न त्या स्थानासंदर्भात आहे का, त्या ग्रहासंदर्भात असेल तर तुम्हाला ह्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरती किंवा तुम्ही जो आता विचार केला तर हं, तो गृहीत धरून तिथे जर समजा शासनकर्ता ग्रह असेल हं, आणि पक्षी पण असेल, हं, मग हं. त्यावेळेला तो तिथे मृत नसावा. मृत असाल तर तुमचं काम होणारच नाही. जातकांना कुठलाही प्रश्न विचारला तरी सुद्धा मृत इथे सहभागी होणार नाही. कधी कधी तो झोपला आहे तरी सुद्धा काही उपयोग होणार नाही. भ्रमण करायला गेला तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहे की सेकंड डे तो कधी परत येतोय, तर त्यावेळेला तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेला त्या काळासाठी राखून ठेवायला हवं. मग जातकाला सांगते वेळी तुम्ही तो जेव्हा 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी तिथे तो चांगल्या अवस्थेमध्ये असेल. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ असं आहे मॅडम की आता जर समजा गिधाड आहे आणि त्या गिधाड हे मृत आहे म्हणजे काही प्रश्न नाही आहे. हं, पण गिधाड जर शासन करता असेल तर जातकाला तो त्रास होईल प्रश्नकुंडलीच्या अनुसरून. आता तो म्हणेल की हा त्रास जो आहे तो मला कधीपर्यंत जाईल, तर मुळामध्ये प्रश्न हा निवारण होईल का हा पण तुम्हाला पाहिलं पाहिजे. तर त्या ठिकाणी प्रश्न निवारण होणार नाही. गिधाड आलेलं आहे. आता ते गिधाड जर मृत अवस्थेमध्ये असेल हं, हं, तर त्याला दुःख होणार नाही. पण गिधाड जर शासनमध्ये असेल तर त्याला दुःख सहन करावं लागेल. बरोबर आहे. मग आता खाली 8:24 ते 10:48 मध्ये गिधाड तर शासन करतोय म्हणजे तेवढे 2 तास, आणि मग आपण हो ते उपविधी गतिविधी बघितलं तर तिथे हो 8:24 ते 8:42 हां स्वयं म्हणजे गिधाड उत्तम म्हटलंय ना, कारण तो शासनच करतोय हो असं. पण आता ऐका ना, अजूनही मला थोडं माझं नाही हे होते शंकांचं, सॉरी जर काही चुकत असेल तर. आपण इथे हे बघा, मयूर शासन. मॅडम एक मिनिट, हा, कुठल्या पानावर किती नंबरच्या पानावर बघता तुम्ही? अरे देवा, 204 पान का? नंबर पान नंबर नाही नाही का? दिसत. तुमच्याकडे ते आहे ना सगळं, सरांनी हो, पाठवलेलं. मी 204 नंबरच्या पानावर बघतीये म्हणून तुम्ही विचारलं, कारण ऐका ना नाही आता, वार कोणता आहे सोमवार मॅडम? सोमवार सोमवार आहे. शनिवार हो, सोमवार सोमवारच आहे शनिवार तर. हा सोमवार कृष्ण पक्ष हा, संध्याकाळी. हम्म, हा हा, तसंच आहे, बरोबर आहे. हा, हा, रात्री 204 नाही का, पानावरती. सोमवार शनिवार. हा, हम्म. पान 204 आहे का? माझे ते पानं नाही हा, मला इथून दिसत ना त्या. नाही नाही.
नाही नाही, बरोबर आहे, 204 आहे. बर, सर विचारू का? हा बोला. हा, तर ऐका ना, आता आपण हा 6 ते 8 24 गिद्ध मरणा केले, बरोबर आहे ना? तर मी तुम्हाला मगाशी हाच प्रश्न विचारला ना, की इथे मुर्गा म्हणजे कोंबडा जेवतोय 6:42 ते 7:24, पण तिथे निम्न लिहिले, शत्रू आणि निम्न. हा, इथपर्यंत ठीक आहे. पण मग आता आज हा जातक आला समजा, आता त्याची मूळ पत्रिका तर आपण करायचीच, नो डाऊट. पण इथे मग गुरु, शुक्र, बुध, सूर्य, केतू एवढे सगळे ह्या कोंबड्यामध्ये आहेत. आणि मग हा कोंबडा जेवतोय तरी आपण त्याला फळ तर निम्न म्हणतोय, म्हणजे आपण देणारच नाही आहोत. मग हो. म्हणजे हे 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 मला थोडस काहीतरी नाही गडबड पण झाली. हा मॅडम, हा इथे मुर्गा मुर्गा खाना आहे ना, हा 6 ते 6:42, हा. पण तिथे स्वयं आणि उत्तम लिहिलेले नाही ना, कुठे बघताय तुम्ही? रात्रीची आहे बघायचं. 204 पानवरती ना, ऐका उत्तम ऐका ऐका. लिहिलेले. अहो हो नाही हो, ना, तसंच लिहिलंय, हो, स्वयं आणि उत्तम. नाही ना. बरोबर आहे. स्वयं आणि उत्तम आहे. 6 ते 6:42. हो हो. सोमवार बघा ना, रात्री में हो, काय. हो, हो, रात्री हो, में कार्य. बरोबर आहे. रात्री सोमवार. आणि आता मुर्गा खाना 6 ते 6:42, स्वयं आणि उत्तम आहे, म्हणजे तो वेळ आहे ते आपले नाही सर, पाच तुम्ही बघा बरं. नाही, थांबा कोंबड्यामध्ये. एक मिनिट नाही मॅडम. मी नाही कृष्ण, हे मॅडम. बघा, मी कृष्ण पक्षच काढलाय, गिद्धच काढलाय, सोमवार शनिवार रात्री में कार्य. मग मी 6 ते 8:24 बघते. तिथे गिद्ध मरणा येतं, पक्षी की मुख्य गतिविधी. मग उपगतिविधीमध्ये गिद्ध हो, मरणा. तिथेच. नाही ना, मग देशमुख एक काम मॅडम करा नाही. मॅडम, तो अं, चार्ट आहे ना, तो स्क्रीनला लावा तोच आणि लावते. ही हा, पत्रिका येस, काढा. दॅट विल बी मोस्ट बेटर. ही हा, पत्रिका थांबा काढा. जरा. हे बघा. आता हा, आता बघा. आता बघा बरं सगळ्यांनी. हम्म. रसिका मॅडम बघा. हो हो, पण ते नाही आमच्या, म्हणजे हे जे हिंदी पुस्तकामध्ये आहे ना, हा, तिथे उत्तम लिहिलंय मनोज नाही कुमारांचे. हो नाही हो, नाही त्याच्यात नाही उत्तमच ना. लिहिलंय आणि तुमच्या ह्याच्यात निम्म लिहिलंय, असं हा, झालंय. पण बघा हा, 244 पेज नंबर. पण टायमिंग बरोबर आहे आणि सगळं हो. बरोबर आहे त्याच्यात. अरे नाही असं कसं काय मग आता हे असं मॅडम, आपण. हा, नाही मॅडम, नाही मॅडम, ऐका पेज ऐका. नंबर 244 बघा. पेज नंबर 244. अरे देवा, पण 244 का बघायचं आता? कृष्ण नाही ना, पक्ष. तुम्हाला बोलत नाही मी, त्या मॅडमला बोलतोय. अच्छा, सॉरी त्या सॉरी. मॅडमला. हा, 244 पेज काढ, त्याच्यावरती आहे बघा. 244. ऐका रसिका मॅडम, आणि तुम्ही, मला बर असं बर. वाटतं तुम्ही पक्ष पंचपक्षी चुकताय. शास्त्र. हा, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष ते पण आहे वेगळं वेगळं. हो हो, कृष्ण पक्षच काढलाय. हा, नाही ना, 244 बरोबर मग पेज असं वर. बरोबर. नाही होणार ना. हा. 244 पानावर आहे मॅडम, आहे सुबोध मॅडमने 244. परत टाकलेलं वेगळं आहे का ते? 244 पानावर आहे. हे बघा, हा चार्ट लावलेलाच आहे की नाही सरिका, बर बर सारिका बर. मॅडम? हा, अवसरे हो मॅडम. हो, तोच 244 पानावर आहे तुम्ही लावलेला चार्ट हा, मॅडम. पण मी लावलेला इन द सेन्स आपल्याला सगळ्यांना हे, आता आज कृष्ण, आज इन द सेन्स ही कृष्ण पक्षाचीच आहे ना, म्हणजे आजचीच पत्रिका आहे, वार हो हो, सोमवार आहे. मग हे बरोबर. लावलेलं चार्ट बरोबर आहे की नाही? हा, 244 पानावरचा हा, ते आणि तुम्ही पेज नाही मला लावलेलं सेम माहिती, आहे पण चार्ट. हा चार्ट बरोबर आहे बरोबर आहे, बरोबर आहे. हो हो, सेम आहे सेम आहे. असं. तर सर आता बघा ना, मग मी ह्याच्यात हे विचारलं, म्हणजे इथे मयूर खाना आहे ना, आणि निम्न लिहिले, आणि मला असं म्हणायचं की आजच्या आपल्या या पत्रिकेतले गुरु म्हणजे शुक्र, बुध, सूर्य आणि केतू सगळे कोंबड्यामध्ये आले. आणि मग समजा त्या संदर्भात आपल्याला जर उत्तर द्यायचंय असं थोड्या वेळ आपण म्हणूया, तर मग आपण आज काम होणार नाही असं म्हणूया का? निम्न आहे तर मग. बघा आता असं आहे मॅडम, हा, किती झालं तरी सुद्धा आपली प्रश्नकुंडली आहे. होय होय होय. यदा कदाचित जेव्हा आपण पारंपरिकमध्ये केपीमध्ये सुद्धा हा, 249 मध्ये सुद्धा प्रश्नकुंडली काढली जाते, हो त्याला उदित लग्न जे असेल ते धरून त्याच्यातील इत्यादी ग्रह कसे मांडणी असेल त्याप्रमाणे कृष्णमूर्तीमध्ये सांगितलं जातं. पारंपरिकमध्ये तुमचा प्रश्न कोणत्या स्थानाशी निगडीत आहे आणि त्याचा अधिपती कुठला ग्रह आहे, नंबर 1. बर. तो जर व्यवस्थित असेल, कुठल्या ग्रहासोबत असेल, राहू केतू सोबत असेल, किंवा शनी मंगळाची युती असेल, किंवा इत्यादी समसप्तक योगात असेल, स्थानबली नसेल, तर त्यावेळेला तसं उत्तर देता येतं. हा एक पार्ट आहे, बर. कळलं? केपीमध्ये सबचा सब करून तुम्हाला ते ॲव्हरेज उत्तर काढता येतं. हा एक भाग झाला. आता केपीमधलं टायमिंग हे आजपर्यंत एकाही माणसाने कधीही टायमिंग कसं काढायचं हे शिकवलेलं नाही.
ते शिकता येतं, त्याला थोडेसे परिश्रम आहेत. बरं, आता राहिला भाग पंचपक्षीचा. पंचपक्षीमध्ये मॅडम आपल्याकडे तक्ता आहे. त्या तक्त्यामध्ये जातक आलेल्या वेळेला महत्व आहे असं आपण सांगितलंय. कळलं का? आता त्या वेळेनंतर जर जातकाची पोस्टपोन होणार असेल तर आपल्याकडे ती संधी सुद्धा आहे. पण आलेल्या व्यक्तीचा जो निर्णय असेल तो निर्णय तुम्हाला त्याला सांगणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याला ऑप्शन नाही. ऑप्शन मग केलं तर त्याच्यामध्ये गोंधळ होईल, तो व्यवस्थित फलादेश येणार नाही. आता फक्त प्रॅक्टिस अशी आहे की आज नाही म्हणजे नाही, पण उद्या कदाचित हा म्हणजे हा, होईल म्हणजे होईल. मग आता ही पत्रिका आपण लावली आजची, पण समजा ती 8 दिवसानंतरची नसेल आणि 3 दिवसा अगोदरची असेल तर त्यावेळेला ही सगळी ग्रहस्थिती बदलली जाईल. म्हणून मी काय सांगितलं की सेकंड ऑप्शन असं आहे की त्याची मूळ पत्रिका ज्या पक्षाच्या अंतर्गत जी बनेल त्याला अनुसरून तुम्हाला आत्ताचं गोचर त्याच्यावरती स्थानाप्रमाणे ग्रहाप्रमाणे जर तिथे तुम्ही ओव्हरलॅपिंग केलं तर ते योग्य आहे का अयोग्य आहे हे शेवटी त्याची मूळ पत्रिका कशी असेल त्यावरती फलादेश अवलंबून आहे. कळलं? हा, म्हणजे इथे तुम्हाला दोन्ही गोष्टींचा वापर करायचा आहे, पण जो कायदा आहे त्या कायद्याच्या पलीकडे जाऊन फलादेश दिला तर तो चुकीचा ठरेल असं आहे. पण तुमच्याकडे 7ही दिवसाचं ऑप्शन आहे. 2 पक्ष आहेत, कृष्ण आणि शुक्ल, पण आलेला जातक ह्या दरम्यान आलेला आहे, तो त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून तिथे आलाय. तर त्यावेळेला खरोखरीच तो प्रश्न सुटला जाईल का हे आपल्याला इंडिकेट करता येतं. बरोबर. असं मग आता बोलताय का तुम्ही? बोला. पण त्याच्यामध्ये निग्लेजन करून आपण शास्त्राची किंमत कमी करायची नाही. जे आहे ते सरळ त्याला सांगायचं. आता राहिला भाग असा आहे की हा एक आजचा फक्त तुम्हाला तजुर्बा क्लास आहे. कळलं का? याच्यामध्ये ठाम असं होईल असं नाही, पण एक तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी की अशा तऱ्हेने ही पत्रिका तपासली जाते, त्याचा फलादेश अशा रीतीने काढला जातो, त्याची नोंद केली जाते. कळलं का? जसं केपी मध्ये एखादा ग्रह जो आहे केतू, मंगळ आणि चंद्र थोडक्यात, तर तो अतिशय शॉर्ट आहे. मग तो शॉर्टमध्ये कदाचित तो सब जो आहे तो 20 मिनिटाने पण बदलणारा असतो. मी 20 मिनिटं पण जास्ती सांगतोय. सबचा सब कधी कधी 3.5-4 मिनिटाचा पण आहे. पण हे केपीवाले तुमचं आणि माझं म्हणणं ऐकून घेणार नाहीत, कारण त्यांना तिथपर्यंत जायचं नाहीये. त्यांना फक्त ह्याच्यातला तो तिकडे बसलाय, तो त्याचा कार्यश आहे, तो त्याचा बाधकेश आहे, तो असं सगळं करून ती सगळी पत्रिका जी आहे ती जसं की त्याची वाट लावून टाकतात. तर तसं नाहीये. आता फक्त हा अनुभव आहे की तुमच्याकडे चार्ट आहे, तिथे उपलब्धता कशी आहे कशी नाही. इन फ्युचर 8 दिवसांनी 10 दिवसांनी कृष्ण पक्षात शुक्ल पक्षामध्ये आलेला काळ, येणारा काळ याला फार महत्त्व आहे. म्हणजे याच्यामध्ये सेक्शन्स आहेत 1, 2, 3, 4, 5. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही 6 बघितलं तर 6 × 12 म्हणजे 12 तास दुसरे तर 24 तासाचं संपूर्णपणे फलादेश तुम्हाला पाहता येतो. होय सर. ठीक आहे, थँक्यू. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. हा एक आहे की बोला. गिधाड आता म्हणजे शासन करता 8:24 ते 8:42 आहे. तिथे स्वयं उत्तम आहे. तर मग तो वेळ आपण काही देऊ शकतो का त्यांना? काही प्रश्न आता भाग असेल असा आहे बघा. आता असं आहे मॅडम की जातकाने प्रश्न विचारला नाही, पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे तो उत्तम आहे आणि तो शासन करतोय. म्हणजे जातकाचा प्रश्न गिधाड ग्रहाशी जर आला तर तो चांगला असेलच असं नाही. जातक मी पहिला सांगितलं की तो कष्टात असणार. मग तुम्ही टायमिंग बघा किंवा टायमिंग बघू नका, पण तरी सुद्धा मूळ पत्रिका जेव्हा आपण प्रश्नकुंडली म्हणून तयार केली
ती संध्याकाळी 7:30ची केली आणि त्या 7:30च्या दरम्यान तिथे गिधाड हा पक्षी आपल्याला मिळाला आहे. आता थोडंसं मी आता पुढे जातो आपण. समजा जर ती 3 वाजताची केली असती तर लग्नामध्ये बदल आला असता की नाही? बरोबर आहे. आता 3 वाजता केली तर बदल आला असता. मग त्यावेळेला 3 वाजता मॅडम वृश्चिक लग्न होतं. वृश्चिक लग्नाचा आपण संदर्भ घेतला असता. आणि पण हे जे पक्षी आहेत हे पक्षी नक्षत्र जर बदललं असतं तर नक्षत्र कोण बदली करू शकतं? तर चंद्र. आणि लग्न बदलायचं. आणि चंद्र बदलेल. कदाचित चंद्र बदलेल म्हणजे काय तर आजचा चंद्र हा समजा त्या ठिकाणी पूर्वा भाद्रपदामध्ये आहे तर तो धनिष्य तारकामध्ये असू शकतो कदाचित. पण नाही होणार. तेवढं पण होणार नाही. कारण आज गणेशात मध्येच आहे तो. हा. मग आता त्या ठिकाणी तुम्हाला दुपारपर्यंत जरी होता. हा. मग आता जेव्हा आपण कुंडली काढली तेव्हा पूर्वा भाद्रपदामध्ये होता. त्याने 2 चरण पार केले होते. 2 चरणासाठी त्या ठिकाणी 3 तास हे लागतात. सॉरी 6 तास लागतात आपल्याला आणि 6 12 तास लागतात. म्हणजे चंद्र हा मी तुम्हाला मगाशी 3ची वेळ सांगितली तेव्हा सुद्धा तो त्याच नक्षत्रामध्ये होता. चरण वेगळं होतं. 13 वाजून काहीतरी तो बदलला. हा. कळलं? म्हणजे नक्षत्र पण बदल होणार नाही. म्हणजे जशीच्या तशी फक्त लग्न भाग बदलेल. मग त्या लग्न भागामध्ये जर समजा त्या ठिकाणी वृश्चिक लग्न असतं तर आता तुम्हाला वृश्चिक लग्न तपासताना तुम्हाला पक्षी बदलला असता. पण बाकी इत्यादी पक्षी जे आहेत ते सारखेच असतील. मग आता राहिला इथे कृष्ण पक्ष का शुक्ल पक्ष. त्यावेळेला पक्षांमध्ये अदलाबदल होईल. कळलं? हो सर. हा फॉर्म्युला आहे. आता पंचपक्षी एवढं हे जे आहे हे 10,000 15,000 5,000 फी घेऊन पण कोणी काही शिकवणार नाही. ते 5 दिवसामध्ये लेक्चर कंप्लीट करतात आणि घर जाओ हे पढ़ो बाद में लोगों को पढ़ाओ. असं आहे. एवढ्या डिटेल्समध्ये ते लोक जात नाही. हो सर. हा बोला. आता मी सांगितलेलं तुम्हाला कळलं का? होय सर. फक्त एवढंच आहे. हा बोला. नाही नाही काही नाही बोलायचं. तुम्ही म्हणाल काय. पण मला फक्त असं म्हणायचं आपण टायमिंग काढून देताना मग ऐका ना सर जिथे मध्यम आणि उत्तम लिहिलं तर मग ते म्हणजे ऍटलिस्ट ते टाइम जर तो जास्त आपल्याकडे येतोय आपल्याला त्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या किंवा स्थानाच्या संदर्भात मिळतोय टाइम तर मग आपण द्यायचा की नाही एवढं सांगा. मग द्यायचा. सांगतो 1 मिनिट थांबा. आता जातकाला विवाह मुहूर्त ठरवायचा आहे. बरोबर आहे. आणि त्यावेळेला विवाह मुहूर्त ठरवताना लग्न मोरामध्ये पण येऊ शकतं. घुबडामध्ये पण येऊ शकतं. मग त्या ठिकाणी तुम्हाला हा शुभ मुहूर्त करताना उदित लग्न हे महत्वाचं असतं. जसं आपण मुहूर्तशास्त्रामध्ये स्थिर लग्नावरती कार्य करावं असं सांगितलेलं आहे. पण लग्न हे अभिजित मुहूर्तावरती करावं असा नियम आहे. आता अभिजित मुहूर्त हा दुपारी 11:55 असतो. त्यावेळेला प्रत्येक दिवशी लग्न तेच असेल असं नाही. जसा जसा रवी बदलेल तसं तसं उदित लग्न हे अभिजित मुहूर्तावरती सुद्धा बदललं जातं. कळलं का? आता जर आपण इथे पाहिलं आता अभिजित मुहूर्त जर दुपारी आला तर सूर्य आणि अभिजित मुहूर्त हे एकत्रच असतात. टू बी नोटेड. कळलं? आणि ज्या वेळेला तिथे येतं त्यावेळेला तुम्हाला आकाशामध्ये आजची स्थिती सांगतो त्यावेळेला तूळ लग्न उदित असेल आणि तूळ लग्नावरती अभिजित मुहूर्त आणि सूर्य हे एकत्रच असतात किंवा असतील.
प्लीज फाइंड आउट. हा सगळा व्यवस्थित तुम्हाला परिचय करता आला पाहिजे. सर पण अदरवाईज आजच्या याच्यामध्ये मोर नाहीच आहे, आणि जर मोर उदित लग्नावर येत असेल तर मग कसं? उदित लग्न मी काय सांगितलं तुम्हाला, मुहूर्त काय करायचा आहे तुम्हाला पहिला हे अच्छा. ठरवा ना. तुम्हाला ओके. मुहूर्ताबद्दल काय करायचं आहे, हो हो नाही का? हो त्याशिवाय करू शकत नाही. बरोबर आहे. नेमकं तुम्हाला काय पाहिजे मुहूर्त? समजा आता तुम्ही मी फक्त एक अनुभव सांगितला तुम्हाला की हो हो तुम्हाला विवाहाचा मुहूर्त काढून द्यायचा आहे. हो मग त्यावेळेला तुम्हाला शुभ ग्रह शुभ पक्षी असणं गरजेचं आहे का? हो आहे ना. मग हो तुम्ही सिस्टम कुठली शिकतात? तर सिस्टम आपण पंचपक्षी शिकत आहोत, हो बरोबर आहे. आता हो पंचपक्षी जर शिकत आहोत मग त्यावेळेला पंचपक्षी मधला शुभ का पाठ घ्यायचा आहे, अच्छा, तसं बघायचं. प्रश्नच नाही. हम्म आता जसं मी तुम्हाला सांगितलं की पारंपरिक मध्ये मुहूर्ताचा विचार करते वेळी अभिजित मुहूर्त जेव्हा होतो, पॉइंट टू बी नोटेड, लक्षात घ्या. हो सर. अभिजित मुहूर्त कसा काढायचा हे शिकवलंय का शास्त्रीमध्ये? नाही. शिंदे मॅडम. सर मुहूर्त प्रकरणच हो घेतलं सर, नाही अजिबात. सांगितलेलं हा नाही, पण अभिजित अभिजित मुहूर्त सांगितलं होतं सर. हा तेवढं सांगितलं होतं, पण मुहूर्त काढायला तेवढं नाही शिकवलं सर कुठले. हा, मग मुहूर्त कसा काढायचा हे नाही शिकवलं ना. मुहूर्त नाही शिकवलं आणि सर. सांगितलंय सर, मुहूर्त असतो हे सांगितलंय, मुहूर्त हा कसा काढायचा ते नाही सांगितलं. मग मी आता तुम्हाला सांगितलं मॅडम, अभिजित मुहूर्त सूर्याशिवाय निघणार नाही. हो आणि अभिजित मुहूर्त हा हप्त्यातून 4 दिवसच असतो, जास्त दिवस नसतो. त्याला कारण काय की स्थिर लग्न आहे का चर लग्न आहे. आता बघितलं तर आजच्या ह्याच्यामध्ये चर लग्न आहे यावेळेला, आजच्या हो दिवशी. हो कळलं का? तो त्याचा जो भाग आहे तो मुहूर्तशास्त्रामध्ये दिलेला आहे. अच्छा. तर आता ह्याच्यावरच ऐका, तुम्ही बोला. आता आपण म्हणालो ना, आता असंच धरून चालू, आजचा जातक आलाय, असू द्या, त्याला कुठं काही मोर बीर मिळालं नाहीये, त्या ह्याच्यात मिळू शकतं, म्हणजे काय आपलं भावमध्य. पण समजा आपण तो विचार नाही करत आहे, मग इथे गिद्ध मरणा जे 6 ते 8 24 मध्ये, तर तिथे म्हणजे पक्षी की उपगतिविधी, तिथे मयूर शासन करतोय, मध्यम दिलं आहे ना. म्हणजे त्या आलेल्या जातकाचा जर विवाहाच्या संदर्भात मुहूर्त काढण्याच्या संदर्भात असेल, तर मग हा आपण देऊ शकतो ना. आयदर तो मोर पक्षी त्याच्या कुंडलीत येऊ दे किंवा नाही येऊ दे. फक्त आता हे सांगा बरं, बरोबर आहे की नाही? म्हणजे आता तो आलाय जातक, त्याने मला विचारलंय विवाहासाठी मुहूर्त, मग हे मयूर शासन करतोय, तिथे मध्यम पण लिहिलंय, मग मी हा मुहूर्त देऊ शकते का? सहा हो का? चोवीस मग तो किती वाजता आहे? हा, 6:24 ते 6:42 मग संध्याकाळी. तो गोरज मुहूर्त आहे. हा, म्हणजे आपण हो, गोरज मुहूर्त आहे, मान्य आहे ते, पण म्हणजे हा आपण मुहूर्त त्याला देऊ शकतो, कारण तिथे हो मयूर हो, शासन देऊ पण शकतो, करतोय देऊ आणि शकतो, देऊ मध्यम शकतो. आहे. मध्यम आहे म्हणजे खराब पण नाहीये आणि नॉट एक्सलंट, नॉट म्हणजे असं काय सो बॅड, येस, असं मध्यम आहे, तर बरोबर मग देऊ बरोबर. शकतो ना, असं मला देऊ विचारायचं. शकतो, हा, देऊ शकतो, देऊ येस शकतो मॅडम. येस येस, आता ऐका, बोला. आता शासन करता पण मध्यम होऊ शकतो की नाही पहा. हो ना, हो ना, होऊ शकतं ना. मी मगाशी तुम्हाला तस नाही का विचारलं, आपलं सुरू हो, होण्याच्या अगोदर. हा, मग हा आखो देखा हाल आहे. येस येस, आखो देखा हाल है. तर इथे पण स्थिर लग्न घेऊन द्यायचं ना, म्हणजे 18-28, हो 19-28. येस. मग आता 19-28 ला आपण जर बघितलं मॅडम, तर त्या ठिकाणी आता कुंभ लग्न आहे. कुंभ लग्न, मग ते स्थिर होईल. आणि ते थोडा काळ असणार, जास्ती नाही. ऑगस्ट महिना आहे ना मॅडम, आणि ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेला जवळ आलेलो होतो. तर मला एक प्रश्न विचारायचा होता. हा हा, बोला तो मॅडम. म्हणजे असा की 9:45 पर्यंतच आहे. हा हॅलो बोला. सर, हा नमस्कार. बोला बोला. हा, मला नमस्ते. प्रश्न विचारायचा होता की हा, लग्नासाठी आजचाच मुहूर्त आपण कसा काय देऊ शकतो? कारण लगेच तर होणार नाही ना, तर मग पुढच्या आठवड्यात किंवा त्या पुढच्या आठवड्यात जर मुहूर्त द्यायचा असेल तर तो कसा द्यायचा?
हा सांगतो. आता पहिला प्रश्न, आजच्या आज मुहूर्त देणं हा योग्य नाही होणार, हे तुमचं म्हणणं मला पटतं. आता समजा पुढच्या वेळेला तुम्हाला सिलेक्शन करावं लागेल, बरोबर आहे? सिलेक्शन समजा 15 दिवसानंतर शुक्ल पक्ष सुरू होणार आहे. आता उद्या चतुर्थी आहे, अंगारिक आहे ना उद्या, म्हणजे आणखी साधारणतः 11 दिवसानंतर तुम्हाला शुक्ल पक्ष लागेल, बरोबर? मनाली मॅडम तुमचं माईक बंद करा. 11 दिवसांनी तुमचा शुक्ल पक्ष लागेल. आता अशा वेळेला तुम्हाला जर शुभ मुहूर्त काढायचा असेल तर तुमच्याकडे कोष्टक सुद्धा उपलब्ध आहे, तर त्या ह्याच्यावरती तुम्ही 8 दिवसानंतर पण देऊ शकता. पण त्यावेळेला लग्न हे उत्तम हवं आणि पक्षी उत्तम हवा, हा नियम पंचपक्षीमध्ये आहे. म्हणून आपण लग्नाचा पक्षी निवडलेला आहे, कारण उदित लग्न हे कोणत्या पक्षाच्या अखत्यारीमध्ये आहे त्याला अनुसरून तुम्ही विवाह केला, विवाहाचा मुहूर्त ठरवला, तर तो योग्य मुहूर्त म्हणून समजला जाईल. बाकी इत्यादी हे पंचपक्षी जे आहेत ते इकडे तिकडे कुठे ना कुठेतरी असणार, ते आपण काही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. फक्त एवढंच आहे की सोमवार ते रविवार हे जे 7 दिवस आहेत त्या 7 दिवसामध्ये फेरफार होऊ शकतो, आणि त्या 7 दिवसामध्ये डे टाईम फ्रॉम मॉर्निंग टू इव्हनिंग ऑर इव्हनिंग टू नाईट असे बरेचसे लग्न उत्तर भारतामध्ये रात्री 12 वाजल्यानंतर पण होतात. कलकत्त्यामध्ये पण रात्रीची लग्न होतात. आता तो तुमचा विचार आहे की तुम्हाला वेळ द्यायची आहे. नाईक मॅडम, पटतंय का तुम्हाला? हो सर, पटतंय. मग तसंच हे करायचं आहे. म्हणजे मुहूर्ताला आजचा वेळ बरोबर नाही, पण तुम्हाला 10 दिवसानंतर 8 दिवसानंतर तुम्हाला मुहूर्ताचा जो काही लग्न आहे त्या आधारावरती तिथे तो पक्षी बदलला जाईल. आता सेकंड ऑप्शन याच्यामध्ये असं आहे की जर स्थिती चांगली असेल तर तुम्ही गुरु आणि चंद्र ह्या 2 ग्रहांच्या बाबतीमध्ये चांगल्या पक्षाची निवड करू शकता, असं ऑप्शन आहे. जसं आपण मुलीला गुरुबळ पाहिजे, चंद्रबळ पाहिजे, त्याचप्रमाणे मुलीसाठी किंवा लग्नासाठी चंद्रबळाचा आणि गुरुबळाचा, म्हणजे त्यावेळेला चंद्र किंवा गुरु आणि लग्न हे 3 ऑप्शनला जर पक्षी चांगले आले तर तुम्ही त्याचा विचार करू शकता. आता चंद्राच्या ऑप्शनमध्ये तुम्ही 1 दिवसानंतर 2.25 दिवसानंतर नक्षत्राचा बदल होईल की नाही? होणार ना. मग जर समजा त्या ठिकाणी कृष्ण पक्ष किंवा शुक्ल पक्षामध्ये कधी कधी पक्ष बदलला जाईल, कधी कधी ती संधी पण नाही. कारण का की 5 नक्षत्र त्याच्यामध्ये चंद्र जर बदल करायला गेलो आपण तर 2.25 गुणिले 5, 5 दुने 10, आणि 12 दिवसानंतर चंद्र बदलेल, म्हणजे पक्षी बदलेल. चंद्राचं बळ, लक्षात घ्या. गुरुचं बळ जे आहे हे तुम्हाला कृष्ण पक्ष शुक्ल पक्षावरती पक्ष बदलला जाईल, गुरुचं. म्हणून लग्न, चंद्र आणि गुरु ह्याच्यातील उत्तम कुठला येईल तो पक्षी तुम्हाला त्या दिवशीच्या काळामध्ये द्यायचा आहे. आणि मग त्याची अवस्था ती शासनकर्ता असेल तर उत्तम, पण शासनकर्ता पण असेल आणि तो मध्यम असेल तर नॉट परमिटेड. बघा तपस्वी मॅडम, तुम्हाला काय वाटतं? शासनकर्ता आणि किंवा खाणे या दोन्ही मध्ये जो उत्तम असेल तर तो निवडू शकतो आपण. आफ्टर ऑल मॅडम कसं आहे की दिस इज अ सायन्स, हे त्यांनी निर्माण केलेलं आहे. आता याच्यामध्ये इन डिटेल तमिळमध्येच फक्त मटेरियल उपलब्ध आहे, बाकी कशामध्येही नाही. तमिळमध्ये इन डिटेल्स आहे. साधारणतः मी तुम्हाला सांगितलं की कावळ्यावरती 40 पानाचं लिखाण आहे. त्याच्या पुस्तकाची किंमत 5,000 रुपये. इथे 500 रुपये कोण देत नाही, 5,000 रुपये कोण देणार आहे? म्हणून साहित्य भरपूर आहे जगामध्ये, नंबर ऑफ हे आहे. आणखी कितीतरी शोध केलेले आहेत लोकांनी. एक एक तुम्ही बघाल तर आश्चर्यचकित व्हाल.
एवढं उपलब्ध आहे विज्ञान. आणि हे विज्ञान उपलब्ध असल्यामुळे आज आपण AI पर्यंत पोहोचलेलो आहोत. हो हो AI सुद्धा हे एक इंटेलिजन्सचाच भाग आहे, विज्ञानाचाच एक भाग आहे. आणि दिवसेंदिवस जे विज्ञान मागे पडत चाललेलं आहे, मी कोणाची टिंगल करत नाही किंवा चेष्टा करत नाही. आपण जे काही, जर समजा मी आता हे ज्योतिष शिकलो नसतो तर मी एक अगदी कुडमुड्या ज्योतिषी म्हणून एक चांगला पैसे कमवणारा ज्योतिषी तयार झालो असतो. पण ज्ञान शून्य, त्याच्यामध्ये ज्ञान नाही. मग काही लोक जे आहेत अगदी पहिली दुसरीचं ज्योतिष शिकलेले आहेत, ते फक्त आपलं उपजीविका करण्यासाठी म्हणून ज्योतिष करतात, पण ज्ञान म्हणून ज्योतिष करत नाहीत. नाही सर, काय 2 वर्षात आलं की ठीक आहे वर्ष म्हणतात बिषय आणि पण नाही हो, सांगतात. 3 महिन्यात सुद्धा पळून जाणारे लोक आहेत, आम्ही बघितले. कोर्स एक दिवसाचा, परवा मुंबईलाच काहीतरी एक कोर्स होता, 5,000 रुपये फी. सकाळी 10 ते काहीतरी 5 का 4 काहीतरी वेळ होता. बरोबर. एका दिवसात अष्टक वर्ग. हो आहे, ते कसं महाशय आले शिकणार होते. एका दिवसात अष्टक वर्ग कसं शिकणार? बटाटे वडेवाल्याकडे होता क्लास तो. रविवारी होता, हो चालत हो होता. हो आमचा श्रीकृष्ण वडावाला त्याच्या बिल्डिंग मध्ये होता. हो. आला होता ते याच्यावरती. म्हटलं एका दिवसात कसं होणार आहे? नाही, पण ते काय, त्यांना धंदा करायचा आहे. हो. नाही, देणारे आहेत ना. नाही, असं वाटतं तुम्हाला. 2 माणसं पण नव्हते. हो ना. तो जो क्लास आहे ना, ते देवारे हाऊसच आहे, आमचं हो का? काकांचं आहे ते. हो, हम्म. आम्ही सुद्धा शोध घेत असतो इकडे तिकडे. बोला. ते पण चांगलं आहे, म्हणजे असाही आपण मुहूर्त बघतो आपल्या पारंपरेप्रमाणे, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यावेळेला आपण याच्यामध्ये स्थिर लग्न हे ते आपण अभिजित Yes. मुहूर्त हा ऑलरेडी दिलेला आहे दाते पंचांगात. पण बरोबर. आपण त्याच्यावरती सुद्धा जर पंचपक्षीचं हे पाहिलं तर आपल्याला आणखीन त्याच्यात नक्की. डेव्हलप करता येईल ना. हो हो हो, नक्की म्हणजे करता आपण येईल. मुहूर्त नाही काढू शकत, पण तिथं आहे तो मुहूर्तावरती जरी आपण त्या येणाऱ्या जातकाचा मुहूर्त पाहिला, म्हणजे मुलाचा किंवा मुलीचा, आणि आपल्याकडे दोघांपैकी एकच कोणीतरी येतं, येस. निदान त्याचा तरी कमीत कमी पक्षी बघणं आणि हे उत्तम, तर तेवढं तरी आपण त्याचा उपयोग तिथे करू शकतो. लग्नाच्या मुहूर्तामध्ये मी तुम्हाला सांगतो, एवढा हे आहे. मुलीकडले काही माथेफिरू लोक असतात, मुलाकडले काही माथेफिरू असतात. तिथे कसं आहे की ज्येष्ठ मंडळी सगळ्या कामात विघ्न आणतात. मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगतो. हो. ज्येष्ठ मंडळीमुळे आपल्या कुटुंबाचं वाट लागते. त्यांच्या मनाप्रमाणे काही केलं नाही. सासू सांगते की चवळीची भाजी पाहिजे, कोण म्हणतो मुगाची भाजी पाहिजे, त्याच्यावर वाद होतात आणि सगळ्यात ते जेवणाचा वाटोळ होऊन जातं. हे काही हट्टाला पेटले लोक बिलकुल कॉम्प्रोमाइज करत नाही. त्याच्यामुळे कॉम्प्रोमाइज करणं नाही, म्हणजे ते तर एक वेळ ठीक आहे, पण मुहूर्त जो काढून दिलेला असतो ना, तो सुद्धा पाळत नाही. तिथे मग ते मला हे होतं की मग मुहूर्त कशासाठी आहे? तुम्ही बाकी काय फिरणं, दांगडदिंगा, घोडा, अगोदर काहीही करा, 2 तास नाही 3 तास करा, पण ज्या वेळेचा मुहूर्त आहे त्या मुहूर्ताला हे लागलं पाहिजे ना. मुहूर्त बदलल्यानंतर सगळंच बदलतंय ना, आपल्याला माहिती आहे ना. तुम्ही मुहूर्ताची वेळ जर चुकवली तर नंतर मग बिघडलं, मग आमच्या लग्नाला काय झालं किंवा असं का घडलं. आता काय सांगतो तुम्हाला मॅडम, 2 मिनिटं. आता मुहूर्त खरा कसा पकडायचा असतो, ज्यावेळेला अंतरपाठ खाली घेतला जातो आणि एकमेकाला हार घालतात, तो मुहूर्त योग्य मुहूर्त म्हणून सांगितलेला आहे. हो, त्यावेळेला अंतरपाठ पडलाच पाहिजे. त्याच्या अगोदर 10 मिनिटं 15 मिनिटं तुम्ही काय मंगलाष्टक जसं असेल ते अगोदर सुरू करा. एक एक रती महारथ येतात, ते आणखी मध्येच काहीतरी कुठली तरी अष्टक बोलत असतात आणि त्याच्यामुळे मुहूर्त तळला जातो. पण हे सांगणं म्हणजे मला विचारतात किंवा काय असेल ना कोणी, तर मी स्पष्ट सांगते, मुहूर्तावर जर तुम्ही लग्न लावलं नाहीत आणि नंतर काही घडलं तर तुम्ही ज्योतिषशास्त्राला हे क्लेम देऊ नका. तुम्ही 1/12चा एक मुहूर्त, 1/12ला 3 मंगलाष्टक संपून अंतरपाठ दूर झालाच पाहिजे.
तुम्ही नंतर काय धिंगाणा करा, नाही तर सकाळी अगोदर करून घ्या, नाही तर अगदी वाटत असेल सकाळचा जो मुहूर्त आहे तिथे त्यावेळेला लग्न लावून घ्या आणि नंतर नुसतं मंगलाष्टक म्हणा आणि तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला. हो मॅडम, पण असं आहे तर मग अंतरपाठ बाजूला केला ना का ते नवरा नवरीला उचलतात. ते हार घालायचं तो एक नाटक असतं. नाही काय ते तर आहे, ते आहे, ते सांगून गुरुजी इतके ओरडतात तरी ऐकत नाही. काय काय ऐकत नाही हो, बिलकुल नाही ऐकत ऐकत. नाही. फार किती त्रास होतो गुरुजी या हल्ली गोष्टीचा. हल्ली अगोदर सांगतात की कोणी उचलायचं नाही, नाही ते करायचं नाही, विघ्न येऊ शकतं, मुलगी पडू शकते, पण काही उपयोग होत नाही हो. उपयोग होत नाही. काही अतिउत्साही काही लोक असतात. काही काही नाही, काही नाही. असं आहे. फक्त बोला. आपण आपलं काम करणं एवढंच महत्वाचं आहे. हो हो हो, आपण नाहीतर त्यांना एवढं आपण तुम्ही त्यांना वॉर्निंग द्यायचं आणि समजून सांगायचं त्यातलं गम्य काय आहे ते. मग हो बाकी मग तुम्हाला तुमची मर्जी एवढंच. मग काय तर नाही. आणि पण मग ते नंतर म्हणत येतात माहितीये का, तुम्ही असा कसा मुहूर्त काढून दिला म्हणून. अरे तुम्ही नाही ऐकलं नाही तर काय. म्हणूनच पहिल्यांदाच क्लिअर करायचं. मुहूर्त जो काढून दिलाय त्या वेळेत लग्न लागलं तर ठीक आहे, तुम्ही जर नाही लावलं तर त्याला शास्त्र जबाबदार नाही, मी तर त्याहून जबाबदार नाही. तुम्ही शास्त्राने जबाबदार जे आहात दिलंय त्याला. ते मी सांगते ना, मी काही हो स्वतःच ना. काढून देते. आजकाल काय काय नाटकं असतात रे बाबा, काही विचारू नका. हो खूप खूप बघा सर एक आता असं विचारू. आहे. हा बोला मॅडम. सर तुम्ही बोला. आता जो दुसरा ऑप्शन दिलात की स्थिर लग्न पाहायचं, चंद्राला गुरुला कोणता पक्षी आलाय तो चांगला आलाय का, म्हणजे तो शासनकर्ता असेल तर उत्तमच. पण सर त्यावेळेला जर लग्नाला जर गिधाडासारखा पक्षी वगैरे आला असेल आणि तो शासनकर्ता असेल तरी सुद्धा हा ऑप्शन ग्राह्य धरावा. नाही, मग ते गुरुचं आहे ना, तुम्हाला गुरु हा श्रेष्ठ आहे. हा आणि जे काही मुहूर्त मॅडम केले जातात ना, ऐका, हा तर हा त्यावेळेला आपण आपल्या पारंपरिक मध्ये गुरुबळ आहे का. हो आता मी उदाहरण सांगतो तुम्हाला, आता विषय निघालाय म्हणून, की जर समजा एखादा विवाहाचा मुहूर्त आपण अभिजित मुहूर्तावरती काढला दुपारी, हा आणि त्यावेळेला जर गुरु 12व्या स्थानात असेल मुलीच्या, हा तरी सुद्धा तो नसावा. नंबर 1. बरोबर तर आता जर तो अष्टमात असेल तरी सुद्धा तो नसावा. नसावा. मग हो त्यावेळेला गुरुची स्थिती पाहणं अत्यंत अत्यंत आवश्यक, गरजेची आहे. हो हो म्हणजे बरोबर. एक तर हा गुरु लग्नी असावा. तो जर स्थिर राशीत नसेल, द्विस्वभावी असेल, तरी सुद्धा गुरु लग्नाला जे बळ आहे ते सप्तमातल्या गुरुला बळ नाही. म्हणून अच्छा उत्तर बर भारतामध्ये गुरु ज्या राशी, आता जसं मिथुन राशीमध्ये गुरु आहे, मग हो मिथुन लग्न रात्री 2 वाजता जरी आलं हा तरी हो सुद्धा गुरु प्रधान म्हणून ते लोक रात्री 2 वाजता लग्न लावतात. आणि ही हो सत्यस्थिती ओ आहे. हो हो लावतात ओके सर, ओके. लावतात लावतात. ही सत्यस्थिती 2, आहे. 3, 4 जेव्हा असेल त्याच वेळेला ते हो. लोक बरोबर. लावतात. पण सर ते तिकडं ना आपल्याकडे शक्यतो सकाळचे किंवा गोरज नाही, मुहूर्त असतो साधारणपणे आपल्याकडे काय पकडले माहिती आहे जातात. का आपले मॅडम, 3च मुहूर्त आहेत, पण आपणही मग गुरु लावेल तोच आपण काढून द्यायचा, म्हणजे साधारण. बघा आता असं आहे, हा. सांगतो तुम्हाला. मुहूर्त करताना आपण घेतो मुंबईमध्ये हॉल किंवा पुण्यामध्ये, हो. तो काही 24 तासासाठी नसतो. तो 7-8 तासासाठी, 6 तासासाठी असतो. जर समजा तो हॉल 24 तासासाठी असेल आणि गुरु लग्नी येणार असेल त्यावेळेला, आणि तो मुहूर्त जर ठेवला आणि तोपर्यंत जागलं, मग तो सकाळी 4 वाजता का नाही हो, 10 माणसामध्ये लग्न लावून टाका. हो हो आता आमच्याकडे 2 दिवसाचं असतं, म्हणजे आदल्या दिवशी सीमंतपूजन, दुसऱ्या दिवशी लग्न. मग ह्या वेळेला जर रात्रीचा जर चांगला येत असेल तर त्यावेळेचा मुहूर्त द्यावा असं तुम्हाला म्हणायचंय का. अगदी खरं आहे. आणि ती गोष्ट ओके. तुमची मान्य केली पाहिजे लोकांनी. अच्छा बर. लोक मानत नाहीत या गोष्टी. हो हो 1.5 शाणे लोक असतात नाहीत तेव्हा मानत. हे नाही मानत. पण बरोबर. आपण शास्त्रानुसार तुम्हाला पटवून दिलंय. होय नक्कीच. गुरुबळ बळ फार महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेला गुरुबळ असतं सगळ्या कार्यामध्ये, त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची विघ्न येत नाही. बरोबर आहे. होय हे बाकी असं आहे. मान्य आहे अगदी. हो तर एक बरोबर. थोडा वेगळा प्रश्न विचारते. विषकुंभ योगावर लग्न लावतात का. नाही नाही नाही. निष्कुंभ योगाचा याच्यामध्ये प्रश्न येत नाही. नाही नाही, गुरुबळाचा प्रश्न. पंचपक्षी नाही म्हणत आहे मी, पंचपक्षी नाही म्हणत आहे. नाही नाही नाही, त्या याच्यामध्ये पण निष्कुंभ हा जो योग आहे, करण आहे, काय त्याला काही संबंध नाहीये. पूर्वीच्या काळामध्ये फक्त 3 पाठ होते. हम्म. पंचांगामध्ये 5 अंग नव्हती, 3 अंग होती.
अच्छा तिथी वार नक्षत्र. अच्छा, योगकरण नव्हतं त्याचा संबंध नाहीये काही. त्यावेळेला. ओके ओके. त्यावेळेला करण आणि योग नव्हते. हम्म. हे योग नंतर तयार झाले. अच्छा. आता ते तुम्ही ठरवा. तुम्हाला एवढं सगळं ज्ञान आलेलं आहे. मला वाटतं बरेच लोक हुशार आहेत सगळे, त्यात काही नाही आहे. पण सर लोक माहितीये का इतका हट्ट धरतात आम्हाला हाच मुहूर्त पाहिजे म्हणून, काय करावं, पंचायत आता ते होते काही याच्यामध्ये. करते म्हणून आम्ही हे सगळं कामच करत नाही, सल्लागाराचं कामच करत नाही. नको. हो, खूप त्रास होतो त्याच्यामुळे, आपल्याला त्रास होतो सांगताना, खोटं बोलता येत नाही, मग कसं हे करायचं, मुहूर्त काढून नाही द्यायचं. नाही, पण स्पष्ट सांगायचं, मी असे काढून देत नाही, तुम्ही दुसरं कोण देणार असेल तर जा सांगते मी. कोणी सांगतात ना मग पत्रिका बिघडलेली आहे, मग चांगली पत्रिका बनवून द्या, वेळ बदलून द्या. हो, बरोबर, हो, खरंय खरंय. असेही सांगणार आहेत. मी म्हणते कोण देणार असेल तुम्ही त्यांच्याकडनं द्या, मी हे करत नाही. तारीख जन्म वेळ नाहीये, मग नावावरून सांगा. म्हटलं मला नावावरून समजत नाही, तुम्ही तारीख वेळ नक्की आणा तर मी देईन. म्हणजे कुठल्याही गोष्टी नमस्कार सर. प्रेशराईज करतात की काही विचारू नका. नमस्ते, बोला. सर एक प्रश्न विचारते. आपल्या बोला. पंचपक्षीप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे लोनचं फोरक्लोज करायचं असेल तर मग त्यावेळी लग्नी आणि शासनकर्ता ग्रह कोणता असावा आणि पक्षी कोणता असावा? लोनचा अर्ज करायचा आहे. लोन फोरक्लोज करायचं असेल एखाद्या व्यक्तीला, बँकेचं लोन समजा आता कोणत्याही प्रकारचं त्यांचं लोन असू दे, पण ते फोरक्लोज करायचे, हा, मग त्याला तर मग त्या शुभ पक्षी आपण ठरवलं ना मॅडम. कोंबडा आहे, घुबड की मोर की घुबड, म्हणजे मोर, कोंबडा. घुबड मोर तिन्ही चालतील ना? हा, मग त्याच्यामध्ये हे करू शकतो, पण गिधाडाच्या वरती हे करू नका. नाही, शासनकर्ता तो असला पाहिजे ना, मोर, घुबड किंवा कोंबडा, हे 3 चालू शकतात. हा, आता कसं आहे शिंदे मॅडम, तुम्हाला सांगतो मी, विषय हा अतिशय सोपा आहे. हो, एकदा तुम्हाला कोष्टक कळलं ना की विषय डिफिकल्ट नाही. आता जर समजा तुम्हाला मुहूर्त काढायचा असेल आणि तुम्ही पंचपक्षीचाच वापर करणार असाल आणि त्याला तुम्हाला कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर तुम्हाला 7 दिवसामध्ये 5 दिवस उपलब्ध असतात. हो, सॅटर्डे संडे सोडल्यानंतर, हे जर बँकेचं काम आहे म्हणून, तर त्यावेळेला तुम्ही ते करू शकता, अदरवाईज नाही. पण त्याच्यासाठी योग्य पक्षीची निवड, योग्य तो शासनकर्ता असेल त्यावेळेला त्या घटनेला तुम्ही जाणार. आता उदाहरण थोडक्यात सांगतो मला, गाडीची डिलिव्हरी कधी घेऊ असा प्रश्न येणार की नाही? हो हो, येऊ शकतो. त्यावेळेला तुम्ही गिधाड चूज कराल का? नाही सर. बरोबर आहे, मग प्रश्नच मिटला नाही का? आता हो तुम्ही सर, नॉलेजेबल आहात, म्हणजे तिथे मोटर कारची डिलिव्हरी शोरूममध्ये कधी घेऊ. आता आम्ही काय सांगतो की तुम्ही जेव्हा पहिला सेल्फ माराल, तुमच्याकडे डॉक्युमेंट सगळी आली, डिलिव्हरीची सही केली आणि गाडी बाहेर काढताना कुठल्या याच्यावरती मुहूर्तावरती बाहेर काढा, बरोबर आहे. त्याच्यामध्ये वाहनाचा कारक हा मंगळ जरी असला, चतुर्थ स्थान महत्वाचं आहे आणि चंद्र हा शुभ राशीत असेल, गुरुच्या युतीत असेल, तो कधी ना कधीतरी गुरुच्या युतीत जाणार की नाही? हो हो, जाणार. बर, आता समजा तुम्ही एखाद्या वेळेला एखादी गाडी तुम्ही फिक्स केली, अति घाई आहे का तुम्हाला, तर त्या दरम्यान तुम्हाला काढीव मुहूर्त चंद्र हा बलवान असायला हवा, हा नियम आहे. अच्छा, कळलं? मग चंद्राला म्हणजे चतुर्थ स्थाना बघा तुम्ही आणि चंद्र बघा. बरं, चतुर्थात चंद्र असताना रात्री 12 वाजतील तर ते शक्यच नाहीये. डे टाइम मध्ये ऑफिस आवर्स तुम्हाला बघितले पाहिजेत ना, त्याला नियम आहेत. हो, बरोबर आहे. हो हो सर, बरोबर आहे. असं आहे, म्हणून त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित, गाडी कधी डिलिव्हरी घेऊ, कधी बुक करू त्याच्यापेक्षा डिलिव्हरी कधी घेऊ त्याला महत्त्व आहे. बरं, बुकिंग करायला जाताना तुम्हाला चांगला पक्षी असेल तर डेफिनेटली तुमची जी काही पक्षाची अवस्था आहे ती चांगली मिळू शकते. बरोबर. डिलिव्हरीसाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्यावेळेला त्या पक्षाला प्राधान्य दिलं जाईल. असे बरेच प्रश्न आहेत,
त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला सिलेक्शन तुमचं प्रॉपर झालं पाहिजे. हो हो बरोबर आहे. टायमिंग सिलेक्शन. हो हो टायमिंग सिलेक्शन, तो कालावधी आला पाहिजे Yeah. आणि पक्षी पण चांगला हवा त्या वेळेत. हो. मग बरोबर आहे. हो सर, धन्यवाद सर. धन्यवाद. आणखी तुम्हाला पंचपक्षी आज शेवटचा क्लास आहे. सगळं विचारून घ्या, जे विचारायचं ते विचारा. सगळा क्लास एकदम व्यवस्थित इंटरेस्टिंग शिकवलेला आहे. कुमल मॅडमने रेकॉर्ड पूर्ण केलेलं आहे, तर ते रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध आहे. बोला मॅडम. तर मगाशी एक बोलता असा एक हे विचार ऐकला. आता मूळ जन्म कुंडलीमध्ये जे पक्षी आलेले आहेत ते तर त्याचं जन्मस्थ काय बळ आहे पक्ष्यांचं हे आपल्याला दाखवतं. पण समजा एखाद्याचा आपण आता असा मुहूर्त काढतोय की विवाहाचा काढतोय, मग गुरु आणि चंद्र ह्याच्यावर जास्त भर देतोय, पण विवाहाचा काढताना समजा चंद्राचं बळ त्याला मिळत नसेल, गुरुबळ मिळत नसेल, आणि मग पुढच्या पंधरवड्यामध्ये घेताना गुरु त्याच ह्याच्यात असेल पक्षामध्ये. नाही, आता गुरु त्याच पक्षामध्ये म्हणजे त्या नक्षत्राशी संबंधित असेल तर नाही, कारण का तेव्हा असं विधान मगाशी झालं सर, म्हणजे मी कदाचित माझं ऐकताना चुकलं असेल की गुरु वर्षभर बदलत नाही, म्हणजे तो त्याच पक्षात असणार आहे. नाही, एक मिनिट थांबा. गुरु आता ह्या वेळेला पुनर्वसू नक्षत्रामध्ये आहे. हो, बरोबर आहे. हो. आता पुनर्वसू नक्षत्रामध्ये हे पूर्ण नक्षत्र कर्क राशीत पण आहे आणि मिथुन राशीत पण आहे. गुरु पुनर्वसू नक्षत्र पार करणार नाही, बिलकुल नाही. फक्त एवढंच आहे, कृष्ण पक्ष आहे का शुक्ल पक्ष आहे ह्याच्यामध्ये पक्षामध्ये बदल होईल. म्हणजे समजा आपण 8-15 दिवसांनी जर पुन्हा मुहूर्त बघायचा झाला तर तो गुरु पण पक्षी बदलणार ना? नाही, एक मिनिट. पण 15 दिवसांचा जर कृष्ण पक्ष शुक्ल पक्षामध्ये बदल होत असेल तर पक्षांमध्ये बदल होईल. तेच विचारायचे मला. हे निश्चित. आता त्याला तो ऑप्शन आहे, पण 15 दिवस तुम्ही वाट पाहणार आहात का? नाही, तेच बरोबर आहे. पण समजा एखाद्याने म्हटलं की ठीक आहे, मला ह्या महिन्यात पुढच्या महिन्यात पहिल्या ह्याच्यातली द्या, तर आपल्याला तो फायदा मिळू शकतो. खरं मिळणार. येस, ऑप्शन आहे तुम्हाला, मिळू शकतं. पण ती हे करता आली पाहिजे तुम्हाला. कसं आहे मॅडम की आता एवढं सगळं केल्यानंतर ना लोकांना तेवढी मेहनत घ्यायची नसते. हो, ते तर आहेच. असा भाग आहे. मेहनत न घेता जर काम करायचं असेल तर मग काय उपयोग आहे, नाही का? तर बोलू का? हा, बोला. सर, पुनर्वसू मध्ये पण उल्लूच पक्ष आहे आणि म्हणजे शुक्ल पक्षात, आणि पुष्पाला पण पुष्य नक्षत्राला पण शुक्ल पक्षात उल्लूच हे पक्षी आहे. पुष्य नक्षत्र मध्ये गुरु आता जाणार नाही या वेळेला. तो पुनर्वसू मध्ये पुनर्वसू मध्येच असणार मॅडम. आणि पक्षाला मुर्गा आहे. कोंबडा, बरोबर आहे. घुबड आणि कोंबडा याच्यात शुक्लात आणि कोंबडा कृष्णामध्ये, म्हणजे दोन्ही चांगलेच पक्षी आहेत ना. बरोबर आहे. म्हणजे असं आता थोडक्यात सांगू तुम्हाला, जर समजा तुम्हाला भविष्य कथन करायचं असेल ह्या वर्षीचं, तर ह्या वर्षी पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रामध्ये जेव्हा गुरुचं भ्रमण त्या कालावधीमध्ये होईल त्यावेळेला गुरु हा चांगल्या पक्षाशी संबंधित असेल तर तुम्हाला पुढचं कार्य करायला हरकत नाही. आता जर एखाद्या व्यक्तीने विचारलं की संततीचं प्लॅनिंग करू का, बघा प्रश्न कितीतरी असतात माणसाकडे, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती गुरुचाच आधार घ्यावा लागतो संततीसाठी सुद्धा. बरं, मला प्रमोशन मिळेल का, यावर्षी मी आर्थिक गुंतवणूक करू का, असे अनेक प्रश्न असू शकतात. अनेक प्रश्न. नाही का? बघा. हो सर.
एखादी गोष्ट विकत घेऊ का, म्हणून तिथे तुम्हाला समजा आता काय आहे की गुरुबद्दलचा जो काही अभ्यास आहे तो तुम्ही वाचन करून घ्या. त्याच्यामध्ये कितीतरी लिहिलेलं आहे. आता ती पुस्तकं हल्ली मिळत नाहीत. त्यावेळेला 1860-62 साली ज्या लेखकांनी जी पुस्तकं लिहिली त्याच्यामध्ये जे वर्णन आहे ते वर्णन आता तुम्हाला मिळणार नाही. त्याला जुनं साहित्य पाहिजे. सर हा, आता बोला. आपण जसं पुनर्वसू नक्षत्र बघितलं तसं जर एखाद्याच्या मूळ कुंडलीमध्ये हे असेल, कावळा असेल, तर मग कसं करायचं? आणि इकडे पुनर्वसू नक्षत्र आलंय आपल्याला गुरुचं. अहो, कावळा आहे त्याचं मूळ उच्च फलित शिक्षण आहे. नाही, उच्च शिक्षणासाठी म्हणून मग कसा विचार करायचा? मी काय म्हटलं, कावळा हे मूळ फलित आहे. तर हो. उच्च शिक्षणासाठी म्हणून तुम्हाला त्याच्यावरून करायचं आहे का प्रश्न कुंडलीवरती करायचं आहे? नाही, आपण टॅली नाही करायचं का मग मूळ कुंडलीशी त्यावेळेला? परत तेच आहे, असं. मूळ कुंडल्या मॅडम शिकून झालेल्या आहेत. हो हो कावळा पक्षाचं वर्णन सांगितलेलं आहे. हो. हा, मग ते उच्च शिक्षणाला भाग्यस्थान महत्वाचं आहे. हो. तेव्हा गुरु महत्वाचा नाही आहे, गुरु ऑप्शनल आहे. उच्च अच्छा. शिक्षण 12वं स्थान आहे. आणि उच्च शिक्षण तुम्ही कुठल्या शाखेतलं घेणार आहात? आता तुम्हाला सांगतो, ह्या वेळेला इंजिनिअरिंगला ऍडमिशन भरलेलं नाही. हो कॉलेजेस रिकामी पडलेली आहेत कारण शिक्षक सगळे सोडून गेलेले आहेत. मग हो तुम्ही सर. उच्च शिक्षणासंदर्भात विचार केला तर लोक आता सगळा सिलेबस चेंज झालेला आहे. म्हणून मूळ कुंडली पाहताना एखाद्या व्यक्तीला कावळा जरी आला असं तुमचं म्हणणं आहे तर हा. तिथे अडचणी निर्माण होऊ शकतील. अच्छा. विद्येमध्ये सुद्धा अडचणी होतात. हो आता काल एक मनुष्याने मला सांगितलं की मला मुलाला ऍडमिशन घ्यायचं आहे. मी म्हटलं आता कॉलेजला ऍडमिशन घेऊ नको, त्यापेक्षा आमच्याकडे विद्या अलंकार म्हणून एक क्लासेस आहेत, त्याला ऍडमिशन घे आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीला जाऊन तिथे परीक्षा दे. प्रश्न मिटला, कॉलेजची फी वाचेल. अच्छा. हा, बरोबर आहे. आणि त्याला एक क्लासचा ऍड्रेस दिला की जो 2,500 रुपये वर्षाला घेतो. आता क्लासेस सुद्धा बंद पडायला लागलेत. हो आणि इंग्लिश मिडियममध्ये मुलगा शिकलेला आहे त्याच्यामुळे इंग्लिश मिडियमचे क्लासेस सुरू आहेत यूट्यूबला. 1 वर्षाचं मटेरियल तुम्हाला 10वी 11वी 12वी 13वी 14वी 15वी जे पाहिजे ते, इंजिनिअरिंगचं इंजिनिअरिंग, आय टीचं आय टी, असे सगळे क्लासेसचे आता तुम्हाला पेनड्राईव्ह मिळतात. पैसे भरल्या घरपोच येतात. हा, आता जमाना फार बदलला आहे. आता एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो मॅडम, आता मी हे क्लासेस करतो आणि हे क्लासेस मी तिथे पाठवतो. आज तुम्ही हे शिका फुकट, ते शिका फुकट. आता सर्वतोभद्र चक्र कोणी लावू द्या, लगेच मी दुसऱ्याची जाहिरात टाकतो, सर्वतोभद्र चक्र विनामूल्य शिका, 10 लेक्चर. सगळा बाजारच खलास करून टाकलाय. आपण याचे बाप आहोत, कळलं? चव्हाण मॅडम, चव्हाण मॅडम, याचे बाप आहोत की नाही? कुठे गेलाय मॅडम, कुठे गेलाय? चव्हाण मॅडम काय बाहेर गेल्या का? बघायला लागेल. हे काढू का चार्ट? हा, काढा चार्ट, काढा, हरकत नाही. म्हणून आता सगळं कॉम्पिटिशन असं येणार आहे. बोला, किती जरी झालं आहेत तरी. सर, पण म्यूट आहे त्यांचं. आहेत. हा, नाही मग बाहेर गेले असेल किंवा फोनवर बोलत असेल. हा, कारण इथे दिसत आहेत त्या आहेत, पण अनम्यूट नाहीये, म्यूट आहे. ठीक आहे. बरं, आता ऐका ना सर, हे आपल्या कोणी आता रंजना म्हणजे देशमुख मॅडमने विचारलेल्या प्रश्नालाच मी धरून, म्हणजे मला उत्तर माहितीये, तुम्ही पण सांगितले, पण फक्त कन्फर्मेशन, कारण आज लास्ट क्लास आहे म्हणून. तर त्या म्हणाल्या ना की कावळा आहे तिथे मूळ कुंडली. आता आपण जातक आल्यानंतर मूळ कुंडली पण बघत आहोत, म्हणजे हो. त्यांनी तर
म्हणजे त्याचं एकंदरीत तो जीवनाचा मॅप आपल्याला कळतोय आणि परत त्याची प्रश्न कुंडली पण मांडणार आहे. पण जर त्यांना फॉरेनला जायचंय किंवा शिक्षणाला नोकरीला व्हॉटेवर, तर 9वं स्थान बघणार, 12वं बघणार. पण तिथे ह्या 3 चांगल्या पक्षांपैकी म्हणजे घुबड, कोंबडा आणि मोर आलं तर मग, आणि ते शिवाय शासन करतायत किंवा जेवतायत, तर मग आपण हो सांगायचं, तो जे हो आले असं. हा हो सांगायचं. आता हा सांगतो तुम्हाला. हा हा आता समजा एखादी व्यक्ती हार्वर्डमध्ये शिकते, ओके. बरोबर आहे, किंवा बोस्टनमध्ये शिकते. येस. आता त्या शिकते वेळी जर त्याची मूळ कुंडली जर दूषित असेल, ओके. तर त्याला तिथे ऍडमिशन मिळून सुद्धा अडचणी निर्माण होतील. कळलं? म्हणजे आपण आता असं पण सांगायला हवं. एका माणसाचा काल पॉडकास्ट होता, तो मला जर्मनीमध्ये मला सिटिझनशिप इझिली मिळाली. ओके. कारण मी तिथे त्या कंपनीमध्ये काम करतो. त्या कंपनीने सरकारला सांगितलं की हा मनुष्य आपल्या देशासाठी पाहिजे, म्हणून मला तिथे फ्री ऑफ कॉस्ट काही खर्च न करता 2 वर्षामध्ये तिथे सिटिझनशिप मिळाली. अच्छा. नागरिकत्व मिळालं. म्हणजे तिथे ग्रीन कार्ड वगैरे नाही चालत. बरं, आता ते त्याचं नशीब चांगलं असेल म्हणून त्याला ते ऑफर केली त्या कंपनीने आणि त्याला परमनंट रेसिडेन्सी दिलं आणि पगारही चांगला आहे. कळलं? आता त्या ठिकाणी त्याची मूळ कुंडली तपासली तर कुंडली चांगली आहे, त्याला पक्षी चांगले मिळालेत, म्हणून त्याने तिथे हे केलं. पण जर समजा मूळ कुंडली दूषित असेल आणि तुम्ही इथून प्रस्थान, तुम्हाला डिपार्चरला चांगलं वेळ असेल, पण मूळ कुंडली खराब असेल तर तुम्हाला त्याच्याशी सामना करावाच लागेल. तसंच विवाह संदर्भात पण आहे. जगामध्ये 98% लोक विवाह म्हणजे ऍडजस्टमेंट आहे, हे आम्हाला आमच्या गुरुजींनी 1976 साली शिकवलं होतं की विवाहाच्या पत्रिकेमध्ये ऍडजस्टमेंट हे वाक्य वापरायचं. आणि आपण ऍस्ट्रॉलॉजरनी ते ऍडजस्टमेंट कुठं करावी लागेल आपल्याला कळतं, ती सांगायची. पण 98% विवाह ऍडजस्टमेंटने असतात. आहे 98 काय 100 म्हटलं तरी काय, डझंट मॅटर ना. असं आल्या का चव्हाण मॅडम? आल्या का मॅडम आहे तो पण हो हो आहे आहे. हा बोला. काय तुम्ही कुठे, तुम्ही पण फिरायला जाता का पक्षाप्रमाणे? गिधाड आहे गिधाड. मी म्हंटल आता की आता जर समजा कोणी लावला सर्वतोभद्र चक्राचा क्लास, तर मी ताबडतोब जाहिरात बनवून तयार ठेवलेली आहे की लगेच पोस्ट करणार, रेकॉर्डिंग बघा. तर म्हटलं एआयचा उपयोग आता अशा तऱ्हेने वाढलेला आहे, म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये अशा तऱ्हेची जी काही मोनोपॉली होती ती समाप्त झालेली आहे. हो नाही का? म्हणून आता ज्योतिष शिकवून पैसे मिळतील याच्याबद्दल थोडासा संशय वाटतो मला. हो, क्लासेस तर काय बंदच होणार आहे. सगळं झालं शिकून. सगळं शिकून झालं. सर आता प्लंबर, इलेक्ट्रिशियन ह्या कोर्सेसनाच महत्व येणार आहे, पण ते इथे एआय काय नाही करू. अगदी खरं आहे, अगदी खरं, अगदी खरं आहे. परत तेच सुरू होणार बेसिक, जे पूर्वी अभिनव टेक्निकल स्कूल, कोहिनूर टेक्निकल स्कूल अशीच चालते. बघा तुम्ही सोसायटी मॅनेजमेंटचे येते हल्ली कोर्सेस चालतील. बेकारी दूर होईल, मनुष्य काम करायला तयार पाहिजे. बरं, आता आजचा शेवटचा वर्ग आहे. तुम्हाला अभिप्राय द्यायचा असेल तर अभिप्राय द्या. बाकी सगळी पद्धती तुम्हाला शिकवलेली आहे. आता चव्हाण मॅडम, तुमचा अभिप्राय काय आहे सांगा. मी तर आता हा जो क्लास आहे पंचपक्षी, एवढे लेक्चर घेतले आहेत की अगदी तोंडपाठ झालेले आहेत. डिटेलिंग मध्ये झालेला क्लास आहे हा. तर खूप सुंदर झाला क्लास. तर आजचं पण छान सांगितलं तुम्ही. आजचं पण सगळं गोचर कसं लावायचं, प्रश्न असेल त्याप्रमाणे गोचर कसं लावायचं
विवाह मुहूर्त कसा काढायचा वगैरे सगळं छान सांगितलं सर. सुंदर झाला क्लास. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. बरं, आणखी कोणाला अभिप्राय द्यायचा आहे? एक मिनिट बोलते सर. हा, बोला बोला. प्रथम तुम्हाला नमस्कार करते. गीता मॅडम, कुबल मॅडम दोघींनाही नमस्कार. सगळे विद्यार्थी, आजचा शेवटचा तासिका पंचपक्षीवर आपण घेताय, पण एकूणच पहिलं सेशन आणि सेकंड सेशन या दोघांचा विचार करता पहिल्या सेशनची सगळी उजळणी आपण याच्यात तर चांगलीच घेतली आणि ऍडिशनल मुद्दे बरेचसे मांडले. गोचर लावून म्हणजे पहिला जो चार्ट आपल्याला पक्षांचा आणि नक्षत्रांचा दिलेला आहे त्याच्यावरून कृष्ण पक्ष आणि शुद्ध पक्ष हे कसं बघावं याचं चांगलं हे दिलेलंच आहे. आणि जन्म नक्षत्र आपण गिधाड म्हणून जे आपण थोडंसं त्याला कमी लेखतो, तर तसं कमी न लेखता जर ते जन्म नक्षत्रामध्ये आलेलं असेल तर ते केव्हाही आपल्याला बळच देतं किंवा आपली चिकाटी वाढवतं, हे आपल्याला तिथे दिसतं. बाकीचे पक्षी तर चांगलेच आहे, त्याच्यात काही वाद नाही. आणि कावळा सुद्धा मेहनत करून घेतो, पण तो अगदी शनीसारखा आपल्याला न्याय देतो आणि मेहनतीला फळही देतो, हे आपल्याला लक्षात आले. म्हणजे जसं आपण पारंपरिक पद्धतीने युती किंवा हे बघताना आपल्याला काय फलित मिळेल तसंच फलित आपण पंचपक्षीमध्ये सुद्धा बघू शकतो. आता या पुढच्या सेशनमध्ये आपण गोचरची आणि याची प्रश्नपत्रिका काय म्हणतो, आयत्या वेळेला प्रश्नपत्रिका घेऊन त्याच्याप्रमाणे फलित बघतो. तर इथे एक मुद्दा लक्षात घ्यायचा असं तुमच्या पूर्ण मार्गदर्शनातून लक्षात येतं की आपलं जे जन्मस्थ कुंडली आहे आणि जन्मस्थ जे आपल्याला पक्षी लाभलेले आहेत त्या पक्षांचं फलित आपण बदलू शकत नाही. पण आपण वेळेनुसार जर आपण काही गोष्टी तात्कालिक लाभ उठवायचा झाला तर आपण पंचपक्षींमधले त्या दिवसाचे त्या पक्षातले 2-2 तासाचे, अर्ध्या तासाचे पक्षी बघून सुद्धा आपल्याला त्यावेळी म्हणजे प्रवासाला मी आत्ता निघू का, आता ऍडमिशन घ्यायला निघू का, आता विवाहाच्या बारशाला नामकरण विधी करू का, या अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण या गोष्टी खचितच बघू शकतो. म्हणजे नुसतं ताराचक्र न बघता पंचपक्षावर सुद्धा आपल्याला जास्त गायडन्स मिळू शकतो. तेव्हा या अशा छोट्या छोट्या कृत्यांसाठी अनेक ज्योतिषामधले प्रकार आपण शिकवलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी ते खूप चांगले अडॉप्ट केलेले आहेत. तेव्हा सर या सगळ्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. हा, बोलायचंय का कोणाला? हे पोद्दार मॅडम कुठे गेल्या? हा, आवाज आला होता ना, आहेत ना. हो, नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते, बोला. तर आज तुम्ही पहिले जे गोचर हे जे टाकलं कुंभ लग्नाच्या ह्याच्यामध्ये, तर तिथेच एका 2-4 प्रश्नाची उत्तरं मला तिथेच भेटली की चंद्र गिधाडमध्ये आहे आणि लग्न पण गिधाडमध्ये. आणि अशा वेळेस जर एखादं कुणीतरी प्रश्न असा विचारला तर त्यावेळेस ती व्यक्ती देखील खूप त्रासलेली, म्हणजे प्रॅक्टिकली हे उदाहरण मला अनुभवायला मिळालं की खरोखरच खूप त्रासामध्ये, म्हणजे अगदी ऑफिसमध्ये देखील असं काही कामाच्या संदर्भात देखील, कारण षष्ठेश इथे नोकरीच्या स्थानाचा संदर्भ दाखवतो आणि अशा वेळेस त्या ठिकाणी देखील अशा घटना घडताना दिसतात. तर अगदी बरोबर आहे सर. आणि प्रश्न कुंडलीचा ज्यावेळेस वापर होतो तर त्यावेळेस जसं मॅडम म्हटल्या आता हळदणकर मॅडमनी खूप छान सांगितलं, तर सगळ्या पक्षांबद्दलच खूप छान सांगत होते ते. पण त्याचप्रमाणे ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की कधी कधी तुमच्या पत्रिकेमध्ये ते जे काही पक्षी आहेत तुम्हाला हवे तसे पक्षी येत नाही, सगळेच पक्षी सगळ्यांना चांगले मिळतील असं नाहीये. तर त्या केसमध्ये प्रश्न कुंडलीचा वापर करून की प्रवासाला जायचे किंवा आता काही प्रश्न आहे की घर कधी बांधू, सो त्या केसमध्ये जर त्या रिलेटेड संबंध जर गिधाडाचा आला किंवा मग काही ठिकाणी जर मोरचा आला तर ही उत्तरं बदलतील. ह्या सगळ्या गोष्टींना खूप प्रश्न कुंडलीप्रमाणे पण खूप छान न्याय देता येतो आणि चांगली उत्तरं मिळतात सर.
म्हणजे पंचपक्षी मला वाटतं हे कुणीच शिकवत नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही जे शिकवलंय आणि ह्या ऍडव्हान्स मध्ये तर आणखीन काही पाठ होता तो खूप छान झाला सर. म्हणजे आपण भावमध्ये जे बघतो, परत हे प्रश्नकुंडलीच्या प्रमाणे पाहिलेलं आहे, तर या ह्याच्यातून आणखीन जास्त डिटेलमध्ये जाता येतं. तर त्याचं खूप छान मार्गदर्शन मिळालं सर. थँक्यू सर. खूप छान क्लास झाला सर. थँक्यू. थँक्यू. सर धन्यवाद. बोलू? हा बोला. सर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ऍडव्हान्सच्या आधीचं जो घेतलं होतं प्रायमरी, त्यावेळेला सुद्धा म्हणजे हे नावच आमच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे नवीन होतं. पंचपक्षी काय आहे ते माहिती नव्हतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याबरोबर ऍडव्हान्स सुद्धा घेतलं आणि आपल्या पारंपरिकचा बेस पकडून सुद्धा आपण ह्या विषयाकडे सुद्धा दोन्ही अंगाने सुद्धा कसं बघू शकतो. आणि बऱ्याच पद्धतीने ह्या पंचपक्षी ह्या शास्त्राचा उपयोग आपल्याला कसा होऊ शकतो तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं सर. म्हणजे पण आता बाकीच्या म्हणजे हळदणकर मॅडम म्हणा किंवा पोद्दार मॅडम बोलल्याच त्याच्याबद्दल मी त्याच्याबद्दल आणखीन काही वेगळं सांगणार नाही. पण खूप छान क्लास झाला. आम्हाला ऍडव्हान्स सुद्धा खूप छान पद्धतीने याच्यातलं समजलं. खूप खूप धन्यवाद तुमचे सर. आणि पुढच्या सोमवारी तुम्ही काय घेणार ह्याची उत्सुकता ही तेवढीच आहे सर. आभारी आहे सर. धन्यवाद. सिक्रेट. ओके. हो सर. हरकत नाही सर. धन्यवाद सर. धन्यवाद. 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 चला कुबल मॅडम समारोप करा. ओके, करते. तर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. आता बोलायला काहीही राहिलं नाही. सगळ्यांनी छान प्रश्न विचारलेत सर. समारोपही सगळ्यांनीच चांगला केला. चव्हाण मॅडमने केला, आत्ता कुलकर्णी मॅडम, आपल्या हळदणकर मॅडम, पोद्दार मॅडम, सगळ्यांनी. परत तेच बोलण्यात काही मला वाटत नाही. म्हणजे आता सगळ्यांना पक्षी कसे काढायचे ते माहितीये. कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष ते पण माहिती झालं. त्याच्यानंतर म्हणजे साधारण हे घुबड, मोर आणि कोंबडा हे शासन करता किंवा खाण्याच्या ह्याच्यात आले तर उत्तमच आहे, नो डाऊट. पण असं कोर्ट कचेरी किंवा काय असं हे जरा काम असेल की जिथे गिधाडा सारखा पक्षी हवाय, तर मग त्याचा पण मुहूर्तासाठी आपल्याला उपयोग होईलच. आणि मूळ मूळ पत्रिकेला नाही सोडायचं मेन म्हणजे. कारण तिथूनच आपल्याला ती पत्रिका किती म्हणजे अपलिफ्टेड म्हणजे चांगली आहे किंवा 50% आहे, काही 50% चांगली आहे, 50% वाईट किंवा 40% चांगलं, त्याच्यावरनं तर आपल्याला अंदाज येतोच. आणि मग हे म्हणजे मुहूर्त देण्यासाठीच खास करून जास्तीत जास्त ही प्रश्नकुंडली आपल्याला मांडायला हवी. मग त्याच्यात आता मॅडम बोलल्याच म्हणजे प्रवासाचा मुहूर्त म्हणा, घर बांधण्याचा मुहूर्त म्हणा, मुलीचं नाव ठेवण्याचं म्हणा, असं लग्नाचं म्हणा, तर ते बघायला हवं. आणि तुम्ही मग मगाशी बोलता बोलता ते पण सांगितलं की सूर्य आणि अभिजित मुहूर्त एकत्रच असतात, ते छान सांगितलं. आणि गुरुबळ बघायला हवं. म्हणजे समजा लग्नात गुरु आहे तर ते चांगलंच आहे, म्हणजे कोणतंही कार्य केलं तर विघ्न येत नाही. पण सोने पे सुहागा म्हणजे गुरु पण लग्नात आहे आणि त्या गुरुला पण हे चांगले म्हणजे मोर, घुबड किंवा कोंबडा असा पक्षी मिळालं तर अजून अतिउत्तम असं आपण म्हणूया. पण समजा गुरु म्हणजे जातकाला आणि तो गुरु लग्नात आहे, पण बाय चान्स म्हणजे बॅड लक म्हणा काय की कावळा किंवा गिधाड असेल, तर म्हणजे मला म्हणजे तुम्हाला असं विचारावं असं वाटतं. मग अशा वेळेस आपण म्हणजे मग आता आपण पंचपक्षी प्रमाणे बघायला हवं तर मोस्टली आपण नाहीच म्हणणार ना, बरोबर आहे की नाही. आणि असं बघितलं तर आता गुरु म्हणजे गुरु लग्नात आहे तर भरपूर बळ आहे, मग ते कुठलं कार्य म्हणजे बिघडणार नाही. तर म्हणजे मी मी तुम्हाला विचारते सर की म्हणजे गुरु लग्नी असताना जर कावळा किंवा गिधाड आलं आणि ते शासन करता आहेत शिवाय, तर मग आपण नको ना द्यायला. आता ऐका, हा जर समजा गुरु जो आहे हा हा लग्नी आहे. येस. आता गुरु जेव्हा एका वर्षाला एका राशीमध्ये थांबतो, हो 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 त्याच्यामध्ये फक्त कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाला पक्षी बदल होऊ शकतात. हा बरोबर. आता त्या दरम्यान मध्ये आपण जर बघितलं तर एकूण 3 नक्षत्र सगळ्या ग्रहांना मिळतात. कारण एका त्रिपाद, एका द्विपाद, एका चतुष्पाद असं सगळं जरी असलं तरी सुद्धा 3 प्रकारची नक्षत्रे ही प्रत्येक ग्रहाला सापडतात. त्यावेळेला कुठल्या राशीशी संबंधित आणि कुठल्या पक्षाशी कृष्ण का शुक्ल याच्याशी संबंधित पक्ष आपल्याला लाभतो. मग तो मिथुनेचा असो का सिंहेचा असो का कन्येचा असो, हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. तर याच्यामध्ये मूळ पत्रिका ज्या वेळेला एखादी व्यक्ती जन्माला येते तर ती काही योजनाबद्ध नसते, ती जन्माला येते.
आणि त्या मुहूर्तावरती ती जन्माला आल्यानंतर त्याला लावलेले पक्षी हे एंटायर लाईफ टाईम त्याला त्याच्यानुसारच त्याचं जीवन सुरू असतं. याच्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. पण त्याला ऑप्शनल जर समजा एखादा चांगला कालावधी हवा असेल किंवा इन फ्युचर समजा त्याच्या जीवनातील डेव्हलपमेंट जर होणार असेल तर त्यावेळेला तुम्हाला ट्रान्झिस्ट याचा वापर करायचा असतो. आता ते ट्रान्झिस्ट वयाच्या 10व्या वर्षी असेल, 20व्या वर्षी असेल, 25व्या वर्षी असेल किंवा 15व्या वर्षी पण असू शकेल. पण ते ट्रान्झिस्ट करताना तुम्हाला थोडीशी कसरत करावी लागेल. प्रत्येक वेळेला पक्षी हा त्या वेळेला बदल होणार आहे. आता उदाहरणार्थ की वृषभ राशीमध्ये माझं दशम स्थान आहे आणि त्या ठिकाणी रवी मंगळ आहे. पण वृषभ राशीमध्ये आता कुठलाही ग्रह नाही. कळलं का? त्याच्यामुळे त्या ठिकाणी एखादा पक्षी सपोर्ट करेलच का ह्याच्याबद्दल संशय आहे. तर त्याला एकच ऑप्शन आहे की वृषभ राशीमध्ये चंद्र हा कृष्ण पक्षातला किंवा शुक्ल पक्षातला येईल त्याच वेळेला मला त्याचा विचार करणं आवश्यक आहे. कधी कधी वर्षानुवर्ष आता वृषभ राशीत गुरु होऊन गेला, आता तो 12 वर्षानंतर येणार आहे. आता मिथुन राशीमध्ये गुरु आहे तो लाभस्थानामध्ये आहे. मग तो लाभस्थानात असताना त्याच्यामध्ये त्याचा कृष्ण पक्ष शुक्ल पक्षातला पक्षी बदलला आहे. तर त्याला 3 नक्षत्र उपलब्ध आहेत. तरी सुद्धा सांगतो परत अगेन अँड अगेन ऑप्शन्स आर ओनली 3 6 स्टार. तर त्या ठिकाणी तुम्हाला तो विचार करणं गरजेचं आहे. पण आता शुक्र माझा मिथुनेला आहे तर मिथुन राशीमध्ये आता कोण सध्याग्रह आहे का? तर नाही. आता कन्या राशीमध्ये मंगळ आहे, राहू कुंभ राशीत आहे, शिवराशीत केतू आहे. सूर्यामध्ये आणि चंद्रामध्ये बदल होऊ शकतो. 15 ऑगस्ट नंतर सूर्य जो आहे तो लग्नामध्ये जाईल म्हणजे शिवराशीला जाईल. कळलं? तेव्हा पण आता शुक्ल पक्ष जो आहे सूर्य आश्लेष आहे, मघाला चेंज होणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. मघा, पूर्वा आणि उत्तरा अशी 3 नक्षत्र जी आहेत ती शिवराशीला तो पक्षी कारणीभूत असेल शिवलग्नाला. पण त्याच्यासोबत केतू आहे तर केतूला कोणता पक्षी गोचरीला मिळालाय याचं सुद्धा भान असायला हवं. तर अशी पत्रिका ही तुमच्या लक्षात असणं हे तुमचं कर्तव्य आहे. जर ते पक्षी आणि ते लग्न किंवा ते गोचर हे जर लक्षात नसेल. आता उद्या संकष्टी अंगारिका चतुर्थी होणार आहे कारण उद्या मंगळवार आहे. पण उद्या यदा कदाचित मीन राशीला ती संकष्टी असेल. कळलं? मग एखाद्या व्यक्तीच्या याच्यामध्ये ती जी मीन राशीला संकष्टी होणार तर ती शनियुक्त असेल. उद्या चंद्रशेवटी शनियुक्त होणार की नाही? पण तिथीला आणि त्या ग्रहाला तशी कुठल्याही तऱ्हेची अडचण नाही. एक लॉजिक तुम्हाला वापरता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून येता छान समजलं म्हटलं. जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून तिथे सल्ला देता, शिकवता त्यावेळेला ह्या इत्यंभूत छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अक्षय तृतीया तुम्हाला शिकवली. अख्ख्या आयुष्यात कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही पण शिकवली की नाही? आम्ही शिकलो म्हणून शिकवली ना. अक्षय तृतीया वर्षातून एकदाच येते आणि ती काय येते हे एकाही पुस्तकात त्याचं लिहिलेलं नाही. कबूल करावं सगळ्यांनी. नाहीच आहे ना. हो सर, हो. पुस्तकावर नाहीच आहे सर. अगदी बरोबर आहे. मग आता ते आपल्या पाशी होतं म्हणून शिकवून टाकलं. आता अशा अनेक गोष्टी आहेत की त्या वेळेला मी त्या गोष्टी नमूद करतो. करता करता सर भरपूर नियम कुठेच नाही, कसं नाही सापडत. तुम्ही जे सांगता ना पुस्तक तर द्या सोडून, काही सर्च करा कुठंच नाही मिळत. नाही मिळत. सर तुम्ही मुहूर्ताचं पण सांगितलं होतं त्यावेळेस. एक मुहूर्त विचारलेला होता आणि अक्षय तृतीयाच्या दरम्यान आणि ज्यांचा गुरु आणि चंद्र एकत्र होता त्यांचा घराचा मुहूर्त त्या दिवशीच झाला आणि म्हणजे वास्तुशांती झाली. आणि ज्यांचा चंद्र राहू होता त्यांचा अजूनही वास्तू मुहूर्त झाला नाही. ते प्रॅक्टिकली अनुभवलं आहे. असं
कसं आहे मॅडम की पुढे जाऊन तुम्हाला प्रगती, लक्षात घ्या मी प्रगतीकडे जाणारा माणूस आहे, अधोगतीकडे नाही. माझ्या मनात निगेटिव्ह हा पार्ट येत नाही. मी सगळ्यांना प्रोत्साहन देतो, चांगलं करा चांगलं करा. मग आता त्या ह्याच्यामध्ये निश्चितच तुम्ही पुढे जाऊन चांगलं शिक्षण देणार आहात किंवा शिकवणार आहात किंवा सल्ला देणार आहात, तर तुमच्या भाषेत चांगलं असायला हवं. येस सर. तर आता कुबल मॅडमने थँक्यू सर. सांगितलं त्या. थँक्यू, धन्यवाद. सर कुबल मॅडमने सर हा बेटा नमस्कार सर. नमस्ते. सर माझा ना एकच प्रश्न आहे. आता तुम्ही तुमची पत्रिका सांगितली आणि त्याच्यामध्ये गोचर लावलंय. सर माझा प्रश्न असा होता, एखाद्या व्यक्तीच्या मीन राशीमध्ये ग्रह असतील, कुठलेही ग्रह असू दे, पण सर इथे ना शनी आहे मीन राशीमध्ये आणि तो पक्षाच्या अनुषंगाने मोर आणि गिधाड असे 2 घेतो, राईट? तर सर मीन राशीमध्ये पक्षी जे पण असतील ते पण ज्या त्या व्यक्तीच्या पक्षाच्या अनुषंगाने आयदर मोर असतील किंवा गिधाड असतील. तर माझा प्रश्न असा आहे सर की पक्षाच्या अंतर्गत जेव्हा शनी गिधाडाचा रिझल्ट देत असेल तेव्हा तो त्रास देणार का त्या प्लॅनेट्सला, आणि जेव्हा तो मोरचा रिझल्ट देत असेल तेव्हा तो हेल्प करेल? सर शुभ तसंच आहे, शुभ माझा आहे. एक दुसरा प्रश्न आहे सर. आता आपण मंगल शनी ऑपोजिशन पाहतोय. मंगल शुक्ल आणि कृष्ण दोन्ही पक्षामध्ये कावळ्या पक्षीच्या अंतर्गतच येते, आणि आपण जर फक्त गिधाड पाहिलं ना सर, तर इथे काय लिहिले, शुक्ल पक्षामध्ये कावळा हा त्याचा एनिमी आहे आणि कृष्ण पक्षामध्ये कावळा हा त्याचा फ्रेंड आहे. तर आपण जर पक्षाच्या अनुषंगाने त्याला मित्र आणि म्हणजे कधी हे 2 शत्रूप्रमाणे वागतील आणि कधी मित्राप्रमाणे वागतील असं आपण म्हणजे प्रिडिक्शन मध्ये मदत हेल्प घेऊ शकतो का सर? हो नक्की हा, नक्की. आता सांगतो बरोबर आहे बेटा, फार बरोबर. चांगला प्रश्न आहे. टेल व्हेरी व्हेरी नाईसली आय टेल सर यू. सर आणखी एक ऍड ऑन करते. एक अरे मिनिट बेटा, सर. लेट मी स्पीक यार. हा बोला बोला बोला. त्याच्यामध्ये धनु लग्न ज्या व्यक्तींचं आता आहे असं समजा, धनु लग्न. हा. त्यांना चतुर्थामधला शनीचा भोग भोगायला लागेल. हो 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 हो. त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा जेव्हा धनुराशीमधून चंद्र मीन राशीमध्ये येईल त्याला शनीचे फलादेश त्या चंद्राला तिथे प्राप्त होते. आणि इन बिटवीन यदा कदाचित नक्षत्राच्या अनुसरून, परत मी सांगतो 3 नक्षत्र ही प्रत्येक राशीमध्ये उपलब्ध आहेत. तो हो सर. पक्षी त्या 3 नक्षत्राला घेऊन चालतो. त्या दरम्यान जर समजा गोचरीचा फलादेश असा असेल तर जातकाच्या पर्टिक्युलर त्या दिवसामध्ये, आता तो राशी बदलण्यासाठी 2.25 दिवस घेतो. बरोबर बरोबर सर बरोबर. मग त्या 2.25 दिवसाच्या तासामध्ये जातकाला हानी पोचू शकते किंवा फायदा मिळू शकतो. हा कळलं सर, थँक्यू. परफेक्ट. म्हणजे माझं ऍडिशनल तेच होतं, तेच मला विचारायचं, पण थँक्यू सर, परफेक्ट. थँक्यू. थँक्यू. कळलं? तर तुम्हाला संदर्भ असा लावायचा आहे. म्हणून आता धनु लग्नाच्या व्यक्तींनी थोडंसं सांभाळून राहावं. परत सांगतो तुम्हाला, ज्यांच्याकडे पैसे असतील सेव्हिंगला त्याने कुठल्याही याच्यामध्ये काहीही खरेदी करू नका. प्रॉपर्टीचं आता खरेदीच करू नका. पुण्यातल्या लोकांनी अतिशय सावधान राहावं. हा, पुण्यातील तर भयंकर फार मोठ्या मोठ्या घटना घडणार आहेत आणि हा सगळा रिव्हेंज आहे. कुदळवाडी जाऊन बघावी, स्मशान झाले 900 एकरचं. म्हणून काळजीपूर्वक राहा. फार मोठे मोठे बिल्डर्स सुद्धा त्याच्यामध्ये पळून जायला लागलेले आहेत. मुंबई सुद्धा असंच आहे. मुंबईमध्ये एक स्पेशल टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे, म्हणून तिथे कुठल्याही त्याचं परमिशन देत नाही. कालचा रिझल्ट असा आहे सुप्रीम कोर्टाचा, मॅडम 16 ॲडव्होकेट उभे केले होते. 16. माझ्याकडे फाईल आलेली आहे सुप्रीम कोर्टातून, हे आलंय डिसिजन की ती बिल्डिंग तोडायची. ऑक्युपेशन 34 मधल्याची बिल्डिंग आहे. आता विचार करा. आणि ज्या लोकांनी पोझिशन घेतले त्यांना पोलीस आणून खाली करतायत. मी तुम्हाला कोर्टाचे आदेश पाठवतो. 16 वकील, मस्करी आहे काय? तरी सुद्धा सांगितलं पाणी आणि वीज कापून टाकायची, म्हणजे लिफ्टनी मनुष्य वर जाणार नाही, पाणी प्यायला मिळणार नाही, ऑटोमॅटिकली बिल्डिंग रिकामी होणार. एनओसी पाहिजे, अशा अनेक तक्रारी झाल्यात. कळलं? तर कृपया अतिशय सावधान राहा. प्रॉपर्टीमध्ये फार तणाव निर्माण होणार आहे. एनिवे, धन्यवाद मॅडम. थँक्यू थँक्यू.
शिकत राहा धन्यवाद. थँक्यू सर. गुड खूप नाईट छान सर. झाला धन्यवाद सर. सर. खूप छान क्लास घेतला. थँक्यू धन्यवाद सर. शुभरात्री.